नमस्कार श्रोते हो, मी अमृता. माझ्या अमृत संवाद या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मला सांगा, आपल्याला जर का संवाद साधायचा असेल तर सर्वात महत्त्वाचं काय आहे? तर आपला आवाज. आपल्याला माहितीच आहे, मेरी आवाज़ ही पहचान है, गर याद रहे, नाम गुम जाए ना. हे जे लता मंगेशकरांच्या आवाजातलं गाणं आहे, ते आपण कधीही कुठेही ऐकलं तरी आपल्या डोळ्यासमोर लगेच लता मंगेशकर दीदी यांचं चित्र डोळ्यासमोर येतो. अहो, एवढंच कशाला, प्रदीप भिडे, सुधीर गाडगीळ किंवा अमीन सयानी यांचे आवाज आपण रेडिओवर ऐकले तरीसुद्धा आपल्याला लगेच त्यांचा चेहरा डोळ्यासमोर येतो. अमिताभ बच्चन, अमरीश पुरी अशी कितीतरी दिग्गज लोकांची उदाहरणं आहेत. तर ह्या सगळ्याकरता आपल्या आवाजावर संस्कार करणं खूप महत्त्वाचं असतं. तर आज आपण ज्या दुर्गेशी संवाद साधणार आहोत ती आहे ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपी स्पेशालिस्ट डॉक्टर सोनाली लोहार. चला तर मग तिच्याशी संवाद साधूया. नमस्कार सोनाली ताई. नमस्कार. तुझं माझ्या अमृत संवाद या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. थँक्यू सो मच. मला बोलवल्याबद्दल इकडे ह्या चॅनलमध्ये अमृत संवादमध्ये त्याच्यासाठी आधी मनापासून आभार आणि नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तुला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. ताई, माझा पहिला प्रश्न आहे की तुझं बालपण कुठे गेलं आणि तुझं शालेय व महाविद्यालयीन शिक्षण कुठे झालं? तसा माझा जन्म हा मुंबईचा आहे. हां. अंधेरीमध्ये. अच्छा. पण त्यानंतर म्हणजे अगदीच माझी बालवाडीपासून ते 4थी पर्यंतचं माझं शिक्षण म्हणजे तेवढा काळ अगदी छोट्या त्यावेळेला जे खेडेगाव होतं, बोर्डी तुला माहितीये का? हो हो. हा, म्हणजे डहाणू गोलवड हो. असं त्या भागामध्ये बोर्डी आहे. हो. गाव आहे. आता ते पर्यटन स्थळ साठी म्हणून, खूप हो. म्हणून खूप फेमस झालं, पण त्यावेळेला ते अगदीच छोटं गाव होतं. तर तिकडे माझं बालपण गेलं. अच्छा. म्हणजे अगदीच आम्ही पाटी दप्तर घेऊन आणि वस्तर घेऊन शाळेत जाणं आणि ती प्राथमिक शाळा तिथे आणि आमच्या गावामध्ये आठवड्याचं बाजार बसणं किंवा बहुरूपी येणं आणि असं ते जे माहोल होतं ना, तर त्या वातावरणामध्ये माझं सगळं बालपण गेलं. आणि नंतर मग मी परांजपे विद्यालय, अंधेरीची शाळा आहे, तिथे आम्ही आलो. अंधेरीला परत आलो राहायला आणि तिथून मग पार्ले कॉलेज म्हणजे आत्ताचं मला वाटतं साठे कॉलेज. हो, साठे तिथे कॉलेज. माझी 11वी-12वी झाली आणि मग पुढचं शिक्षण हे TN मेडिकल कॉलेजमध्ये झालं. अच्छा. आणि त्यानंतरचं म्हणशील तर मग मी मास्टर्स सायकोलॉजीमध्ये केलं, ते छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटीमधनं, आणि आता मी PhD करते. अच्छा, वा. तिथूनच करते. शैक्षणिक प्रवास असा झाला. खूपच छान. म्हणजे एका छोट्याशा खेडेगावापासनं ते शहरापर्यंतचा तुझा प्रवास होता हा सगळा, असं म्हणू शकतो आपण. पण मग आपण स्पीच थेरपिस्ट व्हावं किंवा ऑडिओलॉजिस्ट व्हावं हे तुझ्या मनात कधी आलं? नाही, असं काही ठरवूनच झालं नाही ते. आणि हा प्रश्न मला वारंवार विचारला जातो, कारण का हे क्षेत्र फार अजूनही नवीन आहे. हो, अगदी. बऱ्याच जणांसाठी हे नवीनच आहे. तर कसं असतं ना, बऱ्याच गोष्टी ह्या आपण म्हणजे तो काळ सांगते मी. आत्ताची मुलं ही खूप इंडिपेंडंटली डिसिजन मेकिंग करतात, पण आपलं कसं होतं ना, आपण जरा आई वडिलांचे ऐकण्यातले होतो. बरं, त्यावेळेला ऑप्शन्स पण फार काही जास्त नसायचे. तर मग 12वी झाल्यानंतर काहीतरी वैद्यकीय क्षेत्रामध्ये जायचं आपल्याला हे माहीत होतं. तर वडिलांचे एक परिचित होते, त्यांनी सांगितलं की अरे आत्ताच हे ऑडिओलॉजी स्पीच थेरपी ब्रांच आत्ता भारतामध्ये आलेली आहे आणि आपल्या मुंबईमध्ये त्याचे 10 सीट्स आहेत TN मेडिकल कॉलेजला आणि हिचे मार्क खूप चांगले आहेत, तर हिला मिळून जाईल ॲडमिशन, तिला करून हे करा. आम्ही ऐकलं आणि मिळून गेलं, ॲडमिशनही मिळून गेलं. आणि ॲक्च्युली असं झालं की त्यावेळेला विचार नव्हता केला की आपल्याला हे करायचं आहे, वडिलांनी सांगितलं म्हणून. सो वडिलांची जी आज्ञा होती ती तू पाळलीस 100%. आणि आता ह्याच्यामध्ये एकदम यशस्वीरित्या तू उभी आहेस या क्षेत्रामध्ये. आता तू जसं म्हणालीस की हे क्षेत्र अजूनही नवीन आहे, बऱ्याच लोकांना ह्याच्याबद्दल माहिती नाही आहे. तर जेव्हा आपण व्हॉइस थेरपी असं म्हणतो तर ह्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट असतात? नक्की काय असतं व्हॉइस थेरपी म्हणजे? करेक्ट. थोडीशी ना गल्लत होते कधी कधी. स्पीच थेरपी, व्हॉइस थेरपी या शब्दांची थोडीशी गल्लत होते. सर्वसामान्य माणसाचेच काय, कधी कधी मेडिकल प्रोफेशनमध्ये असलेल्या मंडळींचे सुद्धा होते.
तर व्हॉइस आणि स्पीच, व्हॉइस हे आपल्या वाचेचं एक, आवाज हा वाचेचा एक भाग आहे, बरोबर. है ना. तर त्याच्या व्याधी ह्या वेगळ्या असतात. हम्म. त्याचे विकार, व्हॉइस डिसऑर्डर्स म्हणतो आपण, हे हो. वेगळे असतात. आणि वाचेचे विकार हे थोडे वेगळे असतात. म्हणजे तोत्र बोलणं, बोबडं हो, बोलणं वगैरे आपण बरोबर. म्हणतो ना, तर हे सगळं हे थोडं स्पीच डिसऑर्डर्समध्ये येतात. हां. आणि व्हॉइस म्हणजे कसं की आवाज बसलेला आहे, आवाज खरखरीत येतो आहे, किंवा मुलाचा आवाज मुलीसारखा आहे, मुलीचा आवाज अत्यंत गोगरा आहे, बरोबर. किंवा आपले प्रोफेशनल व्हॉइस युजर किंवा हो. व्यावसायिक कारणासाठी, आता यू आर ऑल्सो प्रोफेशनल व्हॉइस युजर, कारण तू आता अँकरिंग किंवा सूत्रसंचालन हे सगळे जे हो. करणारे किंवा राजकारणी मंडळी आहेत, बरोबर. तर हे सगळे वकील आहेत, त्यांना सगळ्यांना जो आवाज लागतो, तर ज्या पद्धतीने आवाज वापरायचा त्या पद्धतीने त्यांना तो निर्माण करता येत नाही किंवा तो टिकवता येत नाही, कधी ना कधी खराब होतं. ते हे सगळे असे व्हॉइसचे प्रॉब्लेम्स असतात. त्याच्यावरती उपचार करणारी जी उपचार पद्धती आहे ती व्हॉइस थेरपी आहे. अच्छा. हां. आणि त्याच्यामध्ये असं काही नाही की त्याच्यासाठी तुम्ही काही व्यावसायिकच असलं पाहिजे तरच तुम्हाला ते लागते. लहान मुलांपासून ते वृद्ध माणसांपर्यंत या सगळ्यांना आवाजाचे काही ना काहीतरी कधी ना कधीतरी प्रॉब्लेम येऊ शकतात. बरोबर आहे. आणि म्हणजे त्याला जेरियाट्रिक व्हॉइस म्हणतो आम्ही. म्हणजे अगदी वृद्धत्वाकडे तुम्ही झुकलात हो. की जो आवाजामध्ये एक बदल होतो. हो. हां. तर ते सुद्धा एक वेगळी ब्रांच आहे ती, की त्याच्यामध्ये सुद्धा ते प्रॉब्लेम सुद्धा दूर करता येतात आपल्याला. तर असे सगळे प्रॉब्लेम्स हे कोणालाही येऊ शकतात बरोबर. आणि कधीही येऊ शकतात. त्यामुळे आणि दुसरं व्हॉइस थेरपीचा ट्रीटमेंटचा भागकडे येऊया आपण. पहिली गोष्ट म्हणजे शोधून काढणं की आपल्याला जर आवाजाचा काही त्रास होत असेल तर तो कशामुळे होतोय, हां. त्याचं मूळ शोधून काढलं अगदी पाहिजे. खरं. त्याच्यासाठीचे वेगवेगळ्या तपासण्या असतात ज्या आम्ही करतो, करून घेतो आणि पहिल्यांदा शोध लावतो. म्हणजे डायग्नोसिस हा खूप मोठा भाग झाला अगदी खरं. जो व्हॉइस क्लिनिक्समध्ये केला जातो. आणि दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे त्याच्यावरची ट्रीटमेंट. तर ट्रीटमेंट सुद्धा आवाजाच्या प्रॉब्लेम्सवरती वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. एक तर औषधोपचार असू शकतात, कधीतरी सर्जरीची वेळ येऊ शकते आणि बिना सर्जरीचे सुद्धा मोस्टली 80% प्रॉब्लेम हे जर लवकर तुम्ही अप्रोच केला तज्ज्ञांना, 80% प्रॉब्लेम हे बिना सर्जरीचे सुद्धा आपण हँडल करतो. आणि त्यामध्ये मग बऱ्याच गोष्टी येतात ज्याला आपण म्हणतो की आवाजाची काळजी जो भाग आहे तो येतो. वोकल हायजीन नावाचा प्रकार आहे तो येतो. सुंदर एक्सरसाइज आहे की जेणेकरून तुम्ही कसा आवाज निर्माण करायचा, त्याच्या पद्धती आहेत, टेक्निक्स आहेत, ते आपण देतो. आणि ऑलरेडी जर काही खराब झालं असेल किंवा काही तुमच्या स्वरयंत्राला किंवा कुठे काही इजा झाली असेल, पॅथॉलॉजिक व्हॉइस म्हणतो आपण, हां, तर तो काही आजार असेल तर त्याच्यावरती जे आपण उपचार देतो, जे काही टेक्निक्स वापरतो ते एकदम स्पेसिफिक टेक्निक्स असतात. तर ते सुद्धा व्हॉइस थेरपीमध्ये आपण देतो. तर बेसिकली व्हॉइस थेरपी ही आपण कॉन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट म्हणून ना तशी आहे. म्हणजे शक्यतोवरती आपण ऑपरेशन टाळायचा प्रयत्न करतो आपल्या पेशंटचा आणि त्यांना बिना ऑपरेशनचं बरं करायचा प्रयत्न करतो. खूपच छान. आत्ता बोलता बोलता तू म्हणालीस की व्हॉइस हायजीन, तर ह्याच्यामध्ये नक्की काय येतं? व्हॉइस हायजीन म्हणजे काय आणि त्याच्याकरता जे कोणी पेशंट येतात त्यांनी काही काळजी घ्यायला पाहिजे का? आता बघा, आपल्याला बॉडी हायजीन माहिती असतं, राईट. शरीराची स्वच्छता आपण कशी हो. करतो. तर काय करतो आपण, म्हणजे आंघोळ करतो, ब्रश करतो, नख कापतो, केस धुतो, हे सगळं बॉडी हायजीनचा प्रकार झाला. तर तसं वोकल हायजीन म्हणजे संपूर्ण आपल्या आवाज निर्मितीची जी एक संस्था आहे, तर त्या संस्थेचं स्वच्छता कशी राखायची तुम्ही, त्याचं स्वास्थ्य कसं राखायचं बेसिकली. तर त्यासाठीचे डूज अँड डोंट्स असतात की बाबा हे केलं पाहिजे, हे नाही केलं पाहिजे, डूज अँड डोंट्स अशा असतात. तर त्याला आपण वोकल हायजीन असं म्हणतो. आणि हे आपल्याकडनं नाही होत, पाळला नाही जात. कारण का हा एक अशी गोष्ट आहे ना, आवाज आहे की जी आपण गृहीत धरतो ना, की तो असतोच, तो काही तुम्हाला सोडून जात नाही. थोडा बहुत उपर नीचे होऊ शकतो पण तो काही सोडून जात नाही आणि आपलं काम चालतं. खरंय. खराब थोडासा झाला तरी आपलं काम चालून जातं ना, त्यामुळे आपण ते बघत नाही. पण हा जास्तीत जास्त दुर्लक्षित घटक आपण म्हणू शकतो. 100% ना. 100%. आता तू बोलते, मी बोलते आहे, बरं ते जाऊ दे. आपलं जे स्वरयंत्र आहे ते हवेच्या ट्यूबच्या वरती
बसलेला म्हणजे हो. त्याचा भाग आहे तो, तिथून आपली ती हवेची खालची ट्यूब सुरू होते, स्वर तारांच्या खालून सुरू होते आणि तिथूनच आपण श्वास घेतो आणि जातो, तोही तिथून जातोय. बरोबर. याचा अर्थ काय की आपला श्वास घेणं आणि सोडणं याचा सुद्धा काहीतरी संबंध आहे आपल्या स्वरयंत्राशी, आपल्या स्वरतारांशी, कारण तेव्हाही त्या जागच्या जागी हलत असतात. नक्कीच. मग एवढा महत्वाचा अवयव आहे जो आपण बोलण्यासाठी पण वापरतो, श्वास घेणं सोडणं तेव्हाही वापरतो, म्हणजे 24 तास वापरतो अगदीच. बेसिकली. आणि आपण त्याची काही काळजी घेत नाही कारण का तो आहेच. आहेच. त्याच्यामुळे काय तो काय करणार, आपल्याला सोडून थोडं जाणार आहे. जसं आपण म्हणतो श्वास हा आहेच, त्याच्यावरतीही आपण काही काळजी घेत नाही. काहीच नाही घेत. पण ज्या वेळेला तो श्वास कमी जास्त व्हायला लागतो त्यावेळेला कसं जीव वर खाली होतो. तर मग आपल्या व्यावसायिक कारणांसाठी जे आवाज वापरतात ना, त्यांचा जीव असा वर खाली होतो ज्या वेळेला तो आवाज बदलतो. कारण जसा आता तुझ्या हातात माईक आहे ना, माईकला चीट नाही करतायत. अगदी खरं. रेकॉर्डिंगच्या वेळेला, डबिंगच्या वेळेला नाही करतायत. अशा वेळेला व्होकल हायजीन हा फार महत्वाचा भाग होतो. हा, तर त्याच्यामध्ये जसं आपण म्हणतो की आपलं स्वरयंत्र, आपला तोंडाचा भाग हा कायम ओलसर पाहिजे, तो सुका नाही असला पाहिजे. आवाजाची क्वालिटी ही तुमचं स्वरयंत्र, तुमच्या स्वरतारा ह्या किती मॉइस्ट आहेत याच्यावरती ठरत असते. हे आपल्याला माहितच नाही. म्हणजे मी आता तुला आपला इंटरव्ह्यू होण्याच्या अगोदर पहिली गोष्ट सांगितली, इथे पाण्याची एक बॉटल पाहिजे. तर ते ना औषध आहे ग आपल्या सगळ्यांसाठी, जे आपण आवाज वापरतो की 15-20 मिनिटांनी आपण पाण्याचा घोट घेतला पाहिजे. हे व्हॉइस हायजीनचा भाग आहे. किंवा आपल्या सगळ्यांनी आपण वाफ घेतली पाहिजे. हे पण आपण किती कोविडच्या वेळेला आपण येता जाता वाफ घ्यायचो, आता सोडून दिलं. पण रोज सर्दी झाली तरच वाफ घेतो. पण रोज रात्री जर आपण झोपताना 1-3 मिनिटासाठी वाफ घेतली तर आपल्या दिवसभराचा आपण जे वापर केलेला आहे त्या स्वरयंत्राचा, त्याच्यावरती तो एक सोपा इलाज आहे की त्याला जरा काही झालं असेल फक्त वाफ घेतल्याने सुद्धा ते यू कॅन डील विथ इट. अच्छा. कधी इन्फेक्शन वगैरे झालेलं असेल किंवा त्या आजूबाजूचं जो वातावरण असतं ना, त्या वातावरणाचा सुद्धा परिणाम होत असतं. आता तू बघितलं तर आपल्या आजूबाजूची हवा ही खूप कोरडी आहे. म्हणजे काय, आणि आता तर सध्याचं तर आपलं मुंबई आणि ठाण्याचं वातावरण तर काही कळतच नाहीये. कधीतरी पाऊस पडतो आहे, कधीतरी एवढं ऊन पडतं आहे आणि माहित नाही आता हिवाळा सुरू होतोय की काय, काहीच माहिती नाही. पण त्या कोरड्या हवेचा सुद्धा परिणाम हा तुमच्या आवाजावरती हा सातत्याने होत असतो. त्यात काही असं खूप घाबरण्यासारखं असं नाही आहे. पण जर तुम्हाला आवाजाचा कायम वापर करायचा असेल काही कारणाने, तर तो चांगला ठेवायचा असेल तर तुम्हाला पाणी पिणं, वाफ घेणं किंवा तोंडामध्ये सतत काहीतरी ठेवून असं चघळत राहणं जेणेकरून तोंडात वाफ येत राहील, या सगळ्या गोष्टीने तुम्ही तुमचा आवाज मेंटेन करून ठेवू शकता. किंवा मी नेहमी सांगते की तुम्ही गायक आहात ना, किंवा तुम्ही इव्हन काय म्हणतात ते अभिनेते आहात तुम्ही, आणि तुम्हाला माहिती आहे की आवाज चांगला पाहिजे, तर तुम्ही ती जर तुमची प्रायोरिटी असेल तर बाकी गोष्टी तुम्ही अवॉइड केल्या पाहिजेत, त्यात मागे जरा जायला पाहिजेत. मग इतर वेळेला तुम्ही जरा लाईफस्टाईलवरती काम केलं पाहिजे की वेळेवरती झोपलं पाहिजे, वेळेवरती खाल्लं पाहिजे. हे फार रेअरली होतं, पण हे सगळं व्होकल हायजीनचा भाग आहे. कारण त्याने तुम्हाला ऍसिडिटी होऊ शकते. रात्री झोप नाही व्यवस्थित झाली की दुसऱ्या दिवशी सकाळी उठता त्यावेळेला ऍसिड रिफ्लक्स पण असतो, आणि स्वरतारा ह्या ऑलरेडी म्हणजे तुम्ही झोप न झाल्यामुळे स्नायू हे थोडे तणावाखाली असतात. ती रिलॅक्सेशनची क्रिया जी रात्री होणं अपेक्षित असतं ते नाही होत. तर अशा ना छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्यांनी व्होकल हायजीन आम्ही तो प्रोग्राम बनवतो आणि ते आपण देतो पेशंटला की हे करणं आवश्यक आहे. आता बोलता बोलता जसं तू म्हणालीस की व्हॉइस थेरपीचा बऱ्याच क्षेत्रामधल्या लोकांना खूप फायदा होतो, जसं की कलाकार आहेत किंवा गायक आहेत, हल्ली इव्हन राजकीय नेते सुद्धा की जे भरपूर सभा घेतात. तर ह्या सगळ्या लोकांना व्हॉइस थेरपीचा कसा उपयोग होतो आणि त्यांनी कधीपासून व्हॉइस थेरपी घ्यायला सुरुवात करायला हवी? दुर्दैवाने व्हॉइस थेरपी हे क्षेत्र हे आपल्यासाठी नवीन आहे ना. तर बाहेर खूप कामं झाली आहेत त्याच्यामध्ये आणि होतात. म्हणजे जे व्यावसायिक कारणांसाठी आवाज वापरतात तर त्या सगळ्यांसाठी व्हॉइस थेरपी खरं सांगितलं गेलं तर मॅन्डेटरी आहे. तो भाग जो आहे तो मॅन्डेटरी आहे. दुर्दैवाने आपल्याकडे हे सगळेजण ज्या वेळेला येतात त्यावेळेला ऑलरेडी आवाज खराब करून येतात. त्याशिवाय काही त्यांना म्हणजे आठवण येत नाही ह्यांची. आता थोडं आपण अवेअरनेस आणतोय या दृष्टीने, थोडी माहिती लोकांपर्यंत पोहोचवतात. तर जसं हे चॅनल आहे तुझं, तर त्या माध्यमातून आपण माहिती पोहोचवतोय की हे आधीच आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही प्रॉब्लेममध्ये येताच कामा नये. पहिली गोष्ट, काही आवाजाचा त्रास तुम्हाला होताच कामा नये.
एक्सेसिव्ह यूज हा जसं राजकीय मंडळी असतात. आता इलेक्शन समजा, आता आपल्याकडे डिसेंबरला इलेक्शन्स परत येतील, दिवाळी झाली की इलेक्शन्स येतील महाराष्ट्रामध्ये परत, तर त्यावेळेला मग त्यांना खूप जास्त आवाजाचा वापर करावा लागतो. थँकफुली आता आपल्या ठाण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये थोडं आता पॉलिटिकल फील्डमध्ये पण हा अवेअरनेस आपण आणलेला आहे. त्यामुळे आधीपासूनच ही मंडळी थोडंसं काळजी घ्यायला लागतात की नाही हे करायला पाहिजे, ते नाही करायला पाहिजे, किंवा कमीत कमी येऊन आपलं स्वरयंत्र चेक करून घेणं, आवाज चेक करून घेणं आणि सगळं ठीक आहे की नाही हे बघून घेणं, किंवा आवाज ज्या पद्धतीने वापरायचा आहे तर तो योग्य पद्धतीने कसा वापरायचा, म्हणजे मोठा करायचा आहे, जोराने बोलायचा आहे तर कशा पद्धतीने आपण जोराने बोलू शकतो, गळ्यावर जोर न देता बोलू शकतो पण आवाज मोठा करू शकतो, ह्याचे जे टेक्निक्स आहेत हे आपले आता काही नेते मंडळी आय एम व्हेरी हॅपी की ते शिकून घेतात सिन्सिअरली आणि ते करतात. तर माझं म्हणणं नेहमी असं असतं की आधी करून घ्या, म्हणजे मग नंतर पश्चाताप करायची पाळी येत नाही. कारण कधी कधी काय होतं, असे काही डॅमेजेस होऊन जातात की ज्याच्यासाठी मग ते इरिव्हर्सेबल डॅमेज असतात. अच्छा. आणि मग तुम्हाला त्याच आवाजामध्ये मग कंटिन्यू करावं लागतं किंवा मग ऑपरेशनची वेळ येते. तिथपर्यंत पोचायची काही आवश्यकता नसते. साधे सोपे काही टेक्निक्स आहेत ते जरी वापरले आणि वोकल हायजीन जरी आपण काळजी घ्यायला सुरुवात केली तरी पण जवळजवळ 80% प्रॉब्लेम्स हे सॉर्ट आउट होतातच. पण मग ह्याच्यामध्ये मेडिटेशनचा सुद्धा उपयोग होऊ शकतो का? हो, बिलकुल बिलकुल. आत्ता तर ते आपल्याला सगळ्यांना म्हणजे आवाज सोडून दे, बाकी सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा आपल्याला आवश्यक आहे. कारण एन्झायटी हा मोठा फॅक्टर असतो बघ, की आता आपण इंटरव्ह्यू करतो आहे पण बॅक ऑफ युअर माइंड तुझ्या डोक्यामध्ये वेळेचं गणित आहे, मग मला हे करायचंय, मग ते एडिट करायचं, मग ते करायचं आहे ना, तर तो एन्झायटी फॅक्टर आता असतोच. म्हणजे एका विचाराबरोबर मागे 100 विचार सुरू असतात बॅकग्राऊंडला, है ना. किंवा मला आता हे आठवून मला क्लिनिकला जायचं, माझं पेशंट आहे, मग मला इथे जायचं तिथे जायचं, तो ही एन्झायटी आणि ती तुमच्या आवाजामध्ये डोकावतेच. कारण काय होतं की कुठे ना कुठेतरी ते तुमचं श्वसनवरती परिणाम करतं. ही जी एन्झायटी आहे ते अनियमित होतं, श्वासाचा वेग हा अनियमित होतो. त्याच्याच बरोबर तुमचे कधी कधी काही टेन्शन समजा आलं तर मग तुमचे पल्पिटेशन्स वाढून जातात, हार्ट रेट सुद्धा वाढू शकतो. त्याच्याप्रमाणे तुमचं ब्लड सर्क्युलेशन चेंज होऊन जातं. कधी कधी घाम वगैरे येण्यासारख्या गोष्टी होतात ना टेन्शनने, आणि ह्या सगळ्याचा परिणाम हे तुमचे मसल्स टाईट होण्यावरती होतो. आणि आपल्या शरीराची एक अशी खासियत आहे की तुमच्या शरीरातला एक मसल टाईट झाला की ऑटोमॅटिकली सगळं मसल्स हे टाईट होतात, बिकॉज एव्हरीथिंग इज इंटरकनेक्टेड. त्यामुळे मग तू जर टेन्स असशील तर तुझा आवाज हा नेहमीच वेगळा येणार आणि तो कुठेतरी कधीतरी अडकणं, फाटणं हे प्रकार जे आहेत ते त्यावेळेला होऊ शकतात. तुम्हाला छान क्वालिटी व्हॉइस पाहिजे असेल तर तुम्हाला श्वास नियंत्रित करणं हे अत्यंत गरजेचं असतं. त्याचप्रमाणे तुमचं माइंड नीड्स टू बी कम्प्लिटली रिलॅक्स्ड अँड कॉन्सन्ट्रेटेड. म्हणजे आपण ज्या विषयावरती बोलतोय त्याच्यामध्ये तुम्ही घुसलेलं छान असायला पाहिजे. आणि ह्या सगळ्याचं मला असं वाटतं आपल्या मेडिटेशनमध्ये होतं कवर. योगा वगैरे आपलं सायन्सच इतकं डेव्हलप आहे खरं सांगायचं तर, की पाश्चात्यांनी आम्हाला शिकवलं, आमचं सायन्स शिकवतात, पण त्याचं कुठेतरी रूट्स ना आपल्या सायन्समध्ये आहेत. आपण हे अगदी फार पूर्वीपासून करतोय. त्याचं उदाहरण देते तुला की आपली जी बोलण्याची पूर्ण संस्था आहे आवाज निर्मितीची, आपल्या पुराणांमध्ये त्याला नाव आहे आणि त्याला नादवीणा असं म्हटलं जातं. हा, तर ती नादवीणासारखं ना सगळं आपल्या शरीरामध्ये असतं. आणि जसं एखादं तंतुवाद्य काम करतं ना तसं आपण आवाज निर्माण करताना आपलं शरीर वापरणं हे अपेक्षित आहे. आणि हे पुराणात सांगितलंय आपल्या. म्हणजे किती अभ्यास झाला, म्हणजे किती अभ्यास बघ तेव्हा सुद्धा, त्या शास्त्र बघ तेव्हाच किती होतं की असं बोललं गेलं पाहिजे. हे तेव्हा डेव्हलप केलं, म्हणजे तेव्हा व्हॉइस थेरपी होती बहुतेक होती भारतात होती आणि भारतात होती. तर अशा पद्धतीने मला असं वाटतं की माइंडफुलनेस ज्याला म्हणतो तर ते डेफिनेटली आवाजासाठी अगदीच उपयुक्त आहे. नक्कीच. आता जसं तू म्हणालीस मला एक आठवलं की लहान मुली बघ किंवा इव्हन मोठेही जेव्हा कोणाला भाषण करायचं असेल किंवा अगदी कॉम्पिटिशनला स्टेजवरती गेले की लगेच घशाला कोरड पडते. भाषण पाठ झालेलं असलं, वक्तृत्व स्पर्धा म्हण की लगेच घशाला कोरड पडणार, हाताला घाम फुटणार आणि मग जे लिहिलेलं असतं तेही विसरतो आणि मग आवाजात फरक लगेचच आपल्याला जाणवतो आणि मग कळतं की हां ही समोरची व्यक्ती जरा घाबरलेली आहे. अगदी. आणि मग मी काय
आत्ता म्हणजे अगदी काहीतरी 1-2 इन्सिडेंट असे झाले होते की आपल्या सिव्हिल सर्व्हिसेसच्या एक्झाम्स असतात, हो. तर त्याच्यामध्ये ते जे कॅन्डिडेट्स असतात, आता एवढी मोठी परीक्षा असते हो. आणि तुम्ही एवढ्या 2 मेन्स काय काय देऊन तुम्ही तिथे इंटरव्ह्यूला समोर बसता, हो. तर ते विद्यार्थी हे थोडेसे टेन्सेस असतात आणि एवढं मोठ्या लोकांचं पॅनल समोर बसलेलं असतं. असं झालेलं आहेत घटना की विद्यार्थी समोर बसलेला आहे आणि तोंडातून एकही शब्द फुटत नाहीये. ओ. असं झालेलं, असं होतच आणि इट होतंच, इज व्हेरी बरोबर. कॉमन ऑल्सो. तर त्यावेळेला ते समोरचं पॅनल जे आहे, तर त्यांनी ही सांगितलेली गोष्ट आहे की मग त्यांनी मग काय केलं की त्यांनी थोडंसं त्याला पाणी प्यायला दिलं, त्याला थोडंसं दुसऱ्या काही गोष्टींवरती प्रश्न वगैरे विचारले की जे काहीही त्या इंटरव्ह्यूचे रिलेटेड नव्हते. त्यांनी त्याला रिलॅक्स केलं आणि त्याच्यानंतर मग हळूहळू त्याचा इंटरव्ह्यू हा प्रोसीड झाला. तर असे विद्यार्थी आहेत ना, तर त्यांच्यासाठी मी सांगेन की याच्यावरती सगळ्यात सोपा उपाय काय, कुठलीही अशी सिच्युएशन असेल की तुम्हाला इंटरव्ह्यू फेस करायचा आहे, नवीन व्यक्तीला एखाद्या भेटायचं आहे आणि त्याचं काही प्रेशर आहे, काही प्रेझेंटेशन द्यायचं आहे तुम्हाला, तर अशा वेळेला आपण जे सिटिंग रूममध्ये बाहेर वेटिंग रूममध्ये बसलेलं असतं मग, तर त्यावेळेला काय करायचं की अगदी शांतपणे ना, ज्याला आपण पोटातून श्वास घेणं आणि सोडणं म्हणतो ना, तर ते तुम्ही शांतपणे डोळे मिटून कसलाही विचार करू नका, तुमच्या प्रेझेंटेशनचा पण विचार करू नका, जस्ट कॉन्सन्ट्रेट ऑन युअर ब्रीदिंग. नाकाने श्वास घेऊन पोटात भरायचा आणि पोट आतमध्ये घेऊन नाकाने सोडायचा, असं शांतपणे करा. फक्त या एका गोष्टीने किती गोष्टी साध्य होतात. एक तर तुझ्या श्वासावरती कंट्रोल येतो, हो. दुसरी गोष्ट कारण तुझं माइंड हे डायव्हर्ट झालेलं आहे, तर ते तुझ्या श्वासाच्या नियंत्रणाकडे डायव्हर्ट झालेलं आहे, त्यामुळे तुझी एन्झायटी निघून जाते, बरोबर. तुझे मसल्स रिलॅक्स होऊन जातात आणि तुझा हृदयाचा जो हार्ट रेट आहे तो एकदम नॉर्मल होऊन जातो. बाय द टाइम तुझा नंबर येईल तोपर्यंत तू इतकी फुलासारखी, एखाद्या पिसासारखी अशी मस्त हलकी झालेली असते की यू आर रेडी फॉर दॅट इंटरव्ह्यू. ऑफकोर्स काही छान वोकल एक्सरसाइज सुद्धा मी देते माझ्या पेशंट्सना की ते तुमच्या स्वरतारांना पण आपण तयार वॉर्म करून रेडीनेस मध्ये जातो की आवाज थरथरणार नाही. ज्या एक्सरसाइजेस आपण गायकांना देतो, सिंगर्सना देतो की माईकच्या समोर उभं राहायच्या अगोदर कशा करायच्या, स्टेजवरती जायच्या अगोदर कुठल्या करायच्या, ह्या सगळ्या एक्सरसाइज हा व्हॉइस थेरपीचा भाग आहे. अच्छा. आणि ह्याचा खरं तर जास्त करून नाटकामध्ये जे काम करतात त्यांना होत असेल, कारण त्यांचा आवाज हा शेवटपर्यंत जाणं खूप गरजेचं. म्हणजे आता तर माईक्स आहेत, पण पूर्वीच्या काळी माईक सिस्टीम ही नव्हती, तर तुमचा आवाज हा शेवटच्या प्रेक्षकापर्यंत जाण्याकरता तुमचं स्वरयंत्र चांगलं असणं आणि श्वासावर जसं तू म्हणालीस नियंत्रण असणं खूप श्वास. महत्त्वाचं आहे. स्वरयंत्रापेक्षा सगळ्यात महत्त्वाची सिस्टीम जी आहे आपली ती म्हणजे श्वास. आणि स्पेशली तू जसं म्हटलं थिएटर आर्टिस्टसाठी खूप जास्त महत्त्वाचं असतं डायफ्राम. हो, हा सगळ्यात ज्याच्यावरती तुमची फुफ्फुस बसली आहे तो एवढा मोठा पडदा आहे, बरोबर. तो तुमचा स्ट्रॉंग असला पाहिजे. आणि मग जे पोटातून आवाज काढणं म्हणतात, जे गायकांनाही शिकवलं जातं की तुम्ही गायला पाहिजे ते नाभीतून एनर्जी आली पाहिजे अगदी तुमची, खरं. है ना, नेवल एंडकडनं आली पाहिजे. तर ते तसंच स्टेज आर्टिस्टच्या बाबतीत आहे. आता तू म्हणते ते बरोबर आहे, आता म्हणजे लेपल माईक वगैरे आलेले आहेत, पण पूर्वीच्या काळी तो जो एक दमदार आवाज जो होता आणि त्यासाठी ही मंडळी खूप जोराने ओरडण्याच्या, बोलण्याच्या, या ज्या वेळेला त्यांचं तालमी व्हायच्या त्यावेळेला त्या एक्सरसाइजेस त्यांच्या होत्या, त्या करायचे. आत्ताच्या तालमींमध्ये तेवढ्या त्या एक्सरसाइज होतात की नाही मला कल्पना नाही, पण आपण ओरडण्याच्या एक्सरसाइज नाही देत, पण श्वासाच्या एक्सरसाइज किंवा प्रोजेक्शनच्या एक्सरसाइज, लाऊडनेसच्या एक्सरसाइज ह्या आपण आपल्या लोकांकडनं करून घेतो, जे आपल्याकडे येतात, स्पेशली स्टेजसाठी येतात, त्यांच्याकडनं करून घेतो आपण. ताई मला सांग की व्हॉइस थेरपी ही जी आहे तर ती मानसिक आपलं जे आरोग्य आहे त्याच्यावर कितीपणे यशस्वीपणे प्रभाव करते आणि तसंच आत्मविश्वास वाढवायला त्याचा कशी मदत होते? खूप वेगवेगळ्या स्तरावरती परिणाम करते आणि तू कोण आहेस त्याच्यावरती पण ते खूप मॅटर करतं. कारण तू कल्पना कर की तू एक गायक आहेस आणि तुझा आवाज जसा आधी होता तसा आता आवाज नाहीये. बरोबर. हा, म्हणजे तुला या इंडस्ट्रीमध्ये टिकून राहायचं आहे, पण तुझा आवाज काहीतरी खराब झालेला आहे. त्यावेळेला त्या गायकांची काय अवस्था होते हे मी बघितलेलं आहे. ते इतकी इन्सिक्युरिटी आहे या फील्डमध्ये, इतकी इन्सिक्युरिटी आहे, एवढासा शब्द जरी बाहेर गेला की तुझा आवाज बदललेला आहे तर तो तुझ्या पूर्ण करिअरवरती परिणाम करू शकतो. त्यामुळे तो त्या लेवलला जो काही मानसिक एक इम्पॅक्ट होतो, इतके डिप्रेशनमध्ये जातात हे मंडळी की ते दॅट
वी हॅव विटनेस्ड. आणि अशा वेळेला त्यांना व्हॉइस थेरपी ही खूप जास्त, ज्याला रिलॅक्सेशन थेरपी म्हणतो आपण, रिलॅक्सेशन पण आपण बऱ्याच पद्धतीने वेगवेगळ्या देतो. नॉट जस्ट आपण मेंटल रिलॅक्सेशन आणि फिजिकल रिलॅक्सेशन ह्या दोन्हीवरती काम करतो. तर ते खूप मदत करतं त्यांना. किंवा दुसरं, आता मी तुला सांगून उदाहरण देईन की माझ्याकडे एक बाई आली होती आणि तिच्या नवरा तिला मारझोड करायचा. हां, मग तिचं ते नवऱ्याने मारझोड केला आणि तिचा आवाज गेला. अरे बापरे. हां, तिचा आवाज गेला आणि तो मग असं खूप उपचार वगैरे करून तो यायचा परत आणि मग परत थोडे दिवसांनी जायचा, परत जायचा असं. आणि ते जरा अशिक्षित होते, अच्छा. मंडळी होती. मग ते आपल्याकडे आल्यानंतर मग त्याला आम्ही म्हणायचं फंक्शनल अफोनिया. फंक्शनल अफोनिया म्हणजे सायकोलॉजिकली झालेला जो परिणाम आहे त्याच्यावरती, ज्याने तिचा आवाज निघायचा बंद होतो. ओके. त्याच्या मुळाशी होतं, मूळ कारण हे होतं. बरोबर. आणि ज्या वेळेला आवाज जायचा त्यावेळेला नवरा खूप काळजी घ्यायचा, अरे बापरे. कारण आवाज गेलेला असायचा. तो तिला तो एक सपोर्ट भेटायचा. म्हणजे हा प्रॉब्लेम तिला तिचं मानसिकदृष्ट्या बरं ठेवायचा है ना. बरोबर. तर ती नकळत ते अशी सवय होऊन गेली शरीराला आणि मनाला की तो आवाज जायचा. ज्या वेळेला घरातली परिस्थिती वाईट व्हायची आवाज जायचा आणि ज्या वेळेला थोडी बरी व्हायची त्यावेळेला हळूहळू यायचा. त्याला फंक्शनल अफोनिया म्हणतात. हे कोणालाही कळत नाही, कोणी असं मुद्दामून नाही करत. ती काही मुद्दामून नव्हती करत, पण तिचे त्याच पद्धतीने तिचं शरीर काम करायचं. त्याला तशी सवय झाली होती, तशी झाली होती. मग तिथे काउन्सिलिंगचा खूप मोठा भाग येतो. आधी तो शोधून काढणं, बरोबर, की तुम्ही असं कॉन्फिडेंटली सांगायला पाहिजे ना की हा सायकोलॉजिकल इश्यू आहे, हा बिहेवियरल इश्यू आहे ज्याला म्हणतो. कधी नेहमीच असं असू शकत नाही, कधीतरी काहीतरी शारीरिक त्याच्या मागे कारण असू शकतं. ते शोधलं पाहिजे. तर तिथे व्हॉइस थेरपी खूप छान काम करते, की शोधणं आणि काउन्सिलिंगने हा प्रॉब्लेम दूर करणं. तिसरी गोष्ट जेंडर इश्यूज ज्याला म्हणतो आपण बघ, जसं ट्रान्स व्हॉइस आहे है ना. तर आता मुलाला मुलीचा आवाज पाहिजे. बाहेर जाऊन सगळे तुम्ही ऑपरेशन वगैरे करता शरीराची है ना, वेगवेगळ्या शरीराचं तुम्हाला गोलाया बिलाया जे काही पाहिजे, म्हणजे तुम्ही मुलाला जर मुलगी बनायचं आहे समजा, ओके, अशा काही केसेस आहेत. आता त्याच्यावरती सर्जरीज खूप आलेल्या आहेत की तुम्ही तुमच्या स्वरतारांना सुद्धा मुलीच्या स्वरतारांसारखं काम करू शकता. अशा प्रकारच्या सर्जरीज ह्या लॅरिंगोलॉजीमध्ये आलेल्या आहेत. पण अशा काही केसेस आहेत की जे म्हणतात आम्हाला सर्जरी नको, पण आम्हाला मुलीच्या आवाजात मध्ये बोलायचं आहे, तर त्याच्यासाठी व्हॉइस मॉड्युलेशनचा भाग येतो. बरोबर. जो परत व्हॉइस थेरपी विल टेक केअर. कारण का व्हॉइस मॉड्युलेशन मध्ये तुम्हाला ही फार काळजी घ्यावी लागते की तुमच्यासमोर एक मुलाचं व्होकल कॉर्ड घेऊन असलेलं व्यक्ती आहे, ओके, आणि त्याला मुलीच्या आवाजात तुम्हाला बोलायला लावायचं त्या स्वरतारांना, तर ते फार काळजीपूर्वक करावं लागतं है ना. कारण नाहीतर त्याच्यावरती अत्याचार होईल, त्याला पुढच्या सगळ्या आयुष्यात त्या आवाजामध्ये बोलायचं आहे. तर तिथे व्हॉइस थेरपीचा खूप मोठा रोल येतो, कारण सायकोलॉजिकली ही खूप इम्पॅक्ट करणारी गोष्ट आहे. ते जरा सुद्धा कमी जास्त झालेलं चालणार नाही. थोडंसं चुकलं तुमचं, काही असेसमेंट चुकली, थेरपी थोडीशी पुढे मागे गेली आणि त्याला ताण यायला लागला बोलताना, तर इट इज गोइंग टू अफेक्ट हिज मेंटल पीस. की मी कुठल्या आवाजात बोलतोय हे कन्फ्युजन होतं. त्याच्या अगदी विरुद्ध मुलगा आहे आणि मुलीचा आवाज आहे, पण त्याला मुलाचा आवाज पाहिजे. बरोबर. ते तर इतकं सायकोलॉजिकली परिणाम करणारी गोष्ट आहे. इमॅजिन की एक छान मस्त मुलगा आहे आणि तो मुलीच्या आवाजात बोलतो आहे, आणि हे आयुष्यभर तो मुलीच्या आवाजात बोलला तर कुठल्या लेवलला त्याच्यावरती परिणाम करेल. तू कल्पना कर की तो मुलगा कोणाशी बोलेल का, दुसऱ्या कुठल्या मुलाशी मैत्री करेल का, मुलीशी मैत्री करेल का त्या आवाजामध्ये, त्याचं लग्न होईल का, लग्नाच्या वेळेला काय होईल, लग्न झाल्यानंतर समजा झालं लग्न, मुलं बाळा झाली, मुलांना कोणी चिडवलं बिडवलं तर काय होईल, त्याच्या करिअरमध्ये काय होईल. माझ्याकडे अगदी आत्ता मी महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती होते व्हॉइससाठी, शिक्षकांसाठी आपण वर्कशॉप घेतो त्याच्यासाठी. तर तिकडे माझं वर्कशॉप सुरू असताना मला एक तिकडचे प्रोफेसर उठले आणि म्हणाले, मॅडम 5 मिनिटात एका मुलाला घेऊन येतोय. आणि ते घेऊन आले त्या मुलाला. आता तो मुलगा इतका महाविद्यालयांमधला इतका हुशार मुलगा की
आणि जवळजवळ सगळ्या स्कॉलरशिप्स घेतलेला मुलगा, अतिशय हंबल बॅकग्राऊंडमधनं आलेला मुलगा, त्याला PhD करायचं आहे, पुढे जाऊन PhD झाल्यानंतर तो कदाचित शिक्षण क्षेत्रातच करिअर करेल सुद्धा. त्या मुलाचा आवाज एकदम मुलीसारखा होता. आता गंमत अशी आहे की तो आवाज त्या वर्कशॉपमध्ये 15व्या मिनिटाला आपण मुलाचा केला. काय म्हणते? व्हॉइस थेरपी टेक्निक्स आहेत आपली. ओ. म्हणजे जिथे आम्ही म्हणू शकतो ह्या अशा काही गोष्टी आहेत, आवाजाच्या समस्या आहेत की ज्याच्यामध्ये आम्ही स्वतःला जादूगार म्हणू शकतो. नक्कीच, नक्कीच. की अशी जादूची काडी फिरवली तसा एक 15 मिनिटांमध्ये मुलाचा आवाज मुलीसारखा झाला. वाव. असं आपण करू शकतो. अर्थात नंतर तो मेंटेन करावा लागतो. काही सेशन्स आपण मेंटेनन्सचे घेतो, आपण जरूर घेतो. पण ते त्या मुलाला जर समजा तो तिथे आता आपण करेक्ट केला नसता तर त्याचं भविष्य काय राहिलं असतं. हा विचार कर की या आवाजामध्ये एक मुलगा, त्याला शिकवायचा आहे, त्याला पुढे जायचं आहे, बरोबर. तर तो त्याला किती मानसिक त्रास झाला असता आणि त्याचा कॉन्फिडन्स ही लो झाला असता. कॉन्फिडन्स त्याचा, त्याची सगळी पर्सनॅलिटी चेंज होते. बरोबर. है ना. तर ह्या सगळ्यामध्ये मानसिक स्वास्थ्याचा जो आहे अशा पद्धतीने त्याचा रोल आहे. बरोबर. आणि अशा पद्धतीने व्हॉइस थेरपी त्याच्यावरती काम करते. मला वाटतं उत्तर दिलं ना. Yes, बरोबर. नक्कीच. आता बोलता बोलता जसं तू म्हणालीस की एखाद्या मुलाचा मुलीसारखा आवाज असतो, तर हे हेरिडिटरी सुद्धा असू शकतं का? किती chances आहेत? हेरिडेटरी नाही आहे. ह्याचं ना जास्त करून ना हे बिहेवियरल म्हणतो आपण. ओके. बिहेवियरल आहे म्हणजे कसं असतं, आता जसं साऊथमध्ये ते मेट्रियार्कल पद्धत आहे, हो. म्हणजे स्त्रीप्रधान मातृसत्ता राईट. पद्धती आहे तिकडे. हो. तर आजूबाजूला सगळ्या स्त्रिया जास्त असतात आणि त्या ऑथॉरिटीच्या पोझिशनमध्ये असतात. हो. त्या Right. स्त्रिया अशा फॅमिलीजमध्ये जरा जास्त घेतलंय की ती मुलं ना थोडंसं त्याच पद्धतीने, त्या हेलने किंवा त्या पट्टीमध्ये, हा म्हणजे हा झाला एक अनुकरणाचा भाग झाला. तसं होऊ शकतं. आणि मग ते बिहेवियरल झालं. काही रेअर केसेसमध्ये स्वरयंत्रच पुढे, म्हणजे एक ते प्युबर्टी एज ज्याला म्हणते, हो. की जिथे मुलाचं स्वरयंत्र हे थोडंसं बदलतं. म्हणजे स्वरतारा ह्या जाड होतात आणि लांब होतात. अगदी रेअर केसेसमध्ये असं होतं की ते तसं होत नाही आणि आधीच्याच लांबी रुंदीच्या स्वरतारा ह्या तशाच राहतात. आणि अशा मुलं, हा फिजिकल प्रॉब्लेम झाला. म्हणजे जन्मतः जे स्वरयंत्र घेऊन आलेलं आहे तेच थोडंसं उच्च स्वरामध्ये बोलण्याचं आहे, त्याच पद्धतीने झालेलं आहे, असं होऊ शकतं. माझ्या पाहण्यामध्ये अजून अशी केस नाही आलेली आहे माझ्या 30 years मध्ये की वडिलांचाही आवाज असा आहे, म्हणजे वडीलही प्युबोफोनिक आहेत आणि मुलगाही प्युबोफोनिक आहे आणि दोघंही फिजिकली तो इश्यू आहे, असं पाहण्यामध्ये नाही आलं. हां, वडील तसे बोलता आहेत आणि मुलगाही तसंच बोलतोय, ते कदाचित अनुकरणाने जे बोलतो, बरोबर. हां, तसे गोष्टी झाल्यात. हां. पण दोघांचे स्ट्रक्चर तसंच्या तसं आहे, Same असं नाही. माझ्या पाहण्यात अजून नाही आलेलं. Okay. त्यामुळे मी असं कॉन्फिडेंटली नाही बोलू शकत की हेरिडिटरी आहे, Okay. असं नाही बोलू शकत. आता जसं आपल्याला आवाजावरती नियंत्रण ठेवायचं असेल किंवा आपल्याला संस्कार करायचे असेल आपल्या आवाजावर, तर खाण्यापिण्याच्या कोणत्या गोष्टी आपण आहारामध्ये घ्यायला पाहिजेत? की आता सर्रास तू बघतेस की बऱ्याच जणांचं मॉडर्न लाईफस्टाईल मध्ये स्मोकिंग आहे, ड्रिंकिंग आहे. पार्टीजना गेलं की ड्रिंक हे मस्ट असतं. सो आणि हल्ली ह्याच्यामध्ये मुलींचं प्रमाणही वाढलेलं आहे, म्हणजे खरं तर मुलांपेक्षा मुलींचं प्रमाण जास्त झालेलं आहे. तर ह्या गोष्टी किती अफेक्ट करतात आपल्या आवाजावरती? संस्कार हा शब्दच इतका पवित्र आहे ना, तिथून सुरुवात होते की आपल्यावरती काय संस्कार झालेत. तर नाही, मी जसं तुला व्होकल हायजीन म्हटलं, त्या व्होकल हायजीनमध्ये स्पेसिफिकली आपण 1, 2, 3 ज्या लिस्ट केलेल्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये काय करू नये ह्याच्यामध्ये या दोन्ही गोष्टी येतात की स्मोकिंग नाहीच आणि ड्रिंकिंग पण नाहीच. तुम्हाला जर स्वास्थ्य म्हणून सांभाळायचं असेल तर स्मोकिंगने ऑब्व्हियसली तुम्ही तो धूर आतमध्ये घेताय आणि तो आतमध्ये जातो आहे, तो तुम्हाला किती पद्धतीने नुकसानकारक आहे हे जगभराला माहिती आहे. राईट फ्रॉम ट्युबरक्युलोसिस ते कॅन्सरपर्यंत हे सगळं काही स्मोकिंग हे एका शब्दाभोवती गोल फिरतं. त्याच पद्धतीने ते खूप ड्रायनेसही देत असतो आणि तुमची फुफ्फुसांची क्षमता कमी होत जाते हळूहळू. ती जर कमी झाली तर ऑब्व्हियसली सगळा बोलण्याचा ताण हा तुमच्या स्वरतारा घेणार, कधी ना कधी ते त्या इंज्युअर पण होणार आणि तुमच्या आधीची व्हॉइस क्वालिटी ही राहणारच नाही. बरोबर. आणि तुमच्या स्वरतारांचं स्वतःचं एक टेक्स्चर असतं,
है ना. जसं आता माझ्या या साडीचं टेक्स्चर आहे, तर ते right. टेक्स्चर हे मुलायम असणं अपेक्षित असतं. तुम्ही जेवढा तो धूर आतमध्ये जाता आहे तो मुलायमपणा निघून जाणार, अच्छा. आणि मग तुमचा आवाज हा पूर्वीसारखा काही चांगला नाहीच राहणार. त्यामुळे आपण तर स्मोकिंग हे कम्प्लिटली त्याच्यावरती फुली मारलेली आहे. बरोबर. अबाउट ड्रिंक्स, जसं तू सांगितलं की कल्चर आता एक होत चाललेलं आहे, हो. पार्टी कल्चर ज्याला Right. म्हणतो ते, आणि थोडं लाईफस्टाईल्स पण एक भाग आहे आपल्याकडे. तर आजकाल दिवाळी पार्टीजमध्ये सुद्धा लोक हो. करतात, ड्रिंक्स वगैरे असतं. तर ड्रिंक्सने काय होतं, अल्कोहोल हे तुमच्या, जसं तुम्ही सिप घेता एक, तर ते तुमच्या तोंडातली आर्द्रता सगळं शोषत जातात, अच्छा. आणि मग ती जी रिॲक्शन आहे ती पार तुमच्या स्वरयंत्रापर्यंत मिली सेकंड्समध्ये पोचते. अल्कोहोल नाही पोचत तुमच्या स्वरतारांपर्यंत, पण ती शोषून घेण्याची जी क्रिया आहे, हो. तर ती कोरडं पडणं, आतली त्वचा जी कोरडं पडणं आहे, बरोबर. ती मिली सेकंड्समध्ये तुमच्या स्वरतारांपर्यंत पोचते, आणि तुमच्या स्वरतारा ह्या कोरड्या पडतात. अच्छा. दुसरी गोष्ट, आणि तू इमॅजिन कर की 2 कोरड्या स्वरतारा तुम्ही बोलताना एकमेकांवरती घासल्या जात आहेत, तर काय होईल. ही जेवढं तुमची त्वचा कोरडी झाली आणि तू घासत राहिली तर त्याचं काय होईल. मी साधं उदाहरण देते तुला. तर तसं तुझ्या स्वरतारांचं हे होणारच. देन यू कांट एक्सपेक्ट गुड व्हॉइस. ओके, तुम्हाला त्या क्षणापुरतं यू आर व्हेरी रिलॅक्स्ड. अल्कोहोल म्हणा किंवा अजून काय, हे कशासाठी घेतात की यू वॉन्ट टू फील रिलॅक्स्ड, है ना. ते घेतल्यानंतर तर ते मसल रिलॅक्स करतं ते, पण त्याच्याबरोबर त्याचे साईड इफेक्ट्स हे आहेत की एक तर ते तुम्हाला ड्रायनेस देणार खूप जास्त, आणि दुसरं तुम्हाला ते ॲसिड रिफ्लक्स देणार. खूप जास्त जे अल्कोहोल कन्झम्पशन होतं त्याचा आतमधलं टिश्यू लेवलवरती परिणाम हा होत जातोच. पुढे तुम्हाला अजून जे काही बाहेर आतमध्ये गेल्यानंतर जे एक अल्कोहोलिकला जे काही लिव्हरचे ह्याचे त्याचे जे डिसीजेस होणार, तो वेगळा भागच आहे. बेसिकली ते तुम्हाला आजारी करणार, है ना. त्यामुळे आवाजासाठी ह्या 2 गोष्टी अवॉइडच करायच्या. संस्कार म्हटले तर मग ते पाण्याची बाटली हे सगळ्यात उत्तम आहे. ओके, तर हे नेहमीच ठेवा, आणि काय प्यायचं वाटलं तर हे प्या. ह्याच्यामध्ये तुम्ही काही टाका. नाही म्हणजे अल्कोहोल सोडून हो, नाही तर ते रंगीत पाणी प्यायला जाईल. म्हणजे किंवा अमृत संवादमध्ये अशी सूचना करण्यात आली की ह्याच्यामध्ये काही टाकून असं नाहीये, लिंबू सरबत पिऊ शकता. करेक्ट. तर ज्यांना काही ऍसिडिटीचा त्रास नाहीये वगैरे, तर खरोखरच म्हणजे लिंबू पाणी आहे ना, हा फार छान उपाय आहे. बरोबर. तर तुम्ही पाण्याचा सिप बाय सिप जर घेतला थोडासा, तर हे फार छान आहे. आंबट कुठलाही पदार्थ तुम्ही अगदी लिमलेटची गोळी जरी तोंडामध्ये ठेवत राहिली आणि त्याने लाळ येत राहिली ना, तर उत्तम आहे. अच्छा. हा, आवाजासाठी खूप चांगलं असतं ते, सगळं काहीतरी सातत्याने, जेणेकरून तोंड तुमचं कोरडं नाही पडणार. राईट. ताई, आत्ता जसं तू म्हणालीस की पाण्यामध्ये तुम्ही काहीही टाकून प्यायलं तरी चांगलं, हे शरीराकरता फायदेशीर आहे. तर पूर्वी कसं की कोकम सरबत, आवळा सरबत, लिंबू सरबत हे सर्रास प्यायलं जायचं. हल्लीसुद्धा बऱ्याच घरांमध्ये ते बनतं, पण तरुण पिढीला जास्त ते आवडत नाही. तरुण पिढीला आकर्षित करतं ते विदेशी पेय. तर ह्याचा आपल्या स्वरयंत्रावरती काय परिणाम होतो आणि हे कितपत लोकांनी घ्यायला पाहिजे? आम्ही नाहीच सांगतो. म्हणजे ते तुला जे मी म्हटलं की एक लिस्ट आहे की हे नाही करायचं, त्याच्यामध्ये आपली ती आहे की कार्बोनेटेड ड्रिंक्स हे आपण नाही सांगतो. कारण त्याचा सुद्धा सेम अल्कोहोल सारखा आहे ना, थोडंफार त्याच पद्धतीने ते तुम्हाला आतमधलं पाणी शोषत राहतात. म्हणजे ते ड्रायनेस हे आणतातच, आणि साखर आहे त्याच्यामध्ये, त्याचं प्रमाण खूप जास्त. हां, तर आणि ना काय आहे की शरीरामधली साखर एका लिमिटमध्ये चांगली असते. बरोबर. पुन्हा तुम्हाला जर एक्स्ट्रा साखर जर झाली तुम्हाला, तर कोरडेपणा येतोच आतमधल्या सगळ्या लेयर्सला. हा कोरडेपणा, जसं डायबेटिक असतात बघ, डायबेटिक पेशंट बरेच असतात मला सारखं कोरडं पडतं आहे ना. तर त्याचा संबंध हा थोडासा साखरेशी असतो. कार्बोनेटेड ड्रिंक म्हणा किंवा इवन मी कॅफेनचे जे प्रोडक्ट्स असतात, कॉफी असलेले जे प्रोडक्ट असतात, तर त्याला सुद्धा, किंवा कोको प्रोडक्ट असतात, या सगळ्याचा जो परिणाम आहे तो तुम्हाला आतमध्ये ड्रायनेस देण्यावरती असतो. ड्राय वोकल कॉर्ड इक्वल टू बॅड व्हॉइस, हे गणित आहे. तर हे सगळे पदार्थ थोडेसे आपण लांब राहिलं तर चांगलं आहे. आणि आपण जसं म्हटलं तसं घरगुती आणि इतके छान छान आता आपल्याकडे आपण खरं तर पेय आहेत. कैरीचं पण आहे. अरे फार सुंदर आहे, फार सुंदर आहे. थोडं साखर कमी करून तर ते असं सगळं आपण करू शकतो. आणि टचवूड पण आता आपली
इंडस्ट्री जी आहे, मराठी इंडस्ट्री मी स्पेसिफिकली सांगते कारण का माझा संबंध या सगळ्या मंडळींशी जास्त येतो आपल्या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीच्या. तर त्यांच्यामध्ये हा अवेअरनेस खूप आलेला आहे आता. त्याच्यामुळे अल्कोहोल असू दे किंवा कार्बोनेटेड ड्रिंक्स असू दे, तर ही मंडळी थोडं अवॉइड करतात आणि चांगली गोष्ट आहे. ते तसं व्हायला लागलेलं आहे आता, तो बदल घडायला लागलेला आहे आणि खूप छान आहे, हा सकारात्मक बदल म्हणायला पाहिजे. अगदी. आणि आत्ताचे जे आपण नेहमी नवीन जनरेशनला नावं ठेवतो, हो. पण आत्ताचे जे कलाकार आहेत मंडळी जे आहेत माझ्याकडे जे येतात, तर उलट ते ना खूप कॉशियस आहेत त्यांच्या हेल्थच्या विषयी खूप. म्हणजे नुसतं ते फक्त जिममध्ये जाऊन नाही थांबत, पण ही मंडळी, बरीचशी मंडळी जेवढी मला माहिती आहेत, तर ते त्यांच्या लाईफस्टाईलवरती खूप छान काम करतात. म्हणजे मी बरेच आता माझ्या माहितीतले नवीन तरुण यंग ॲक्टर्स आहेत की जे पार्टीज अवॉइड करतात रात्रीचं. अच्छा. कारण झोपायची वेळ ही त्यांची ठरलेली असते की मी 10 वाजता झोपतो, त्यामुळे मी त्याच्यानंतर पार्टीज जाणार. तर हे सगळे सकारात्मक बदल आहे. बरोबर. दिस इज गोइंग टू डेफिनेटली चेंज देअर म्हणजे वोकल यूज ते करणार. कारण तुम्हाला तेवढी विश्रांती मिळाली, हो. तितकं रिलॅक्सेशन असलं तर तुमचं एन्ड्युरन्स वाढतो. बरोबर म्हणजे आहे. सकाळी तुम्ही ज्या आवाजामध्ये सुरुवात करता, तीच एनर्जी तुमची जास्त काळापर्यंत तुम्ही ठेवू शकता. अगदी. तीच जर तुमची झोप झाली नसेल, तुम्ही रात्रीचं काहीतरी खाऊन पिऊन आलेले आहेत, सकाळी ऍसिड रिफ्लक्स झालेला आहे, तुम्ही तो मेंटेन करूच शकत नाही. बरोबर व्हॉइस तो ऍक्च्युली तो सकाळीच खराब झालेला असतो. आता ह्याच्यामध्ये इवन मला हेही विचारायला आवडेल की जसं आपण हल्ली पाव खूप खाल्ला जातो, मैद्याचे पदार्थ खाल्ले जातात, पिझ्झा, बर्गर, तर ह्याचा सुद्धा परिणाम होतो का? किंवा चीज जास्त खाल्लं जातं त्याने तुला मैदा जसं खाणार तसं ते थोडंसं गॅस देणारी गोष्ट आहे शरीरामध्ये. बरोबर. ओके. आणि ते तुझं मेटाबॉलिक सिस्टम, चयापचयाची संस्था, हो. याच्यावरती तुम्ही प्रेशर टाकतातच ते हो. खाणं. म्हणजे जे डायजेस्ट करायला कठीण जातं अशा गोष्टी आहे. मी खाऊ नका असं नाही म्हणणार, कारण का त्याचा डायरेक्टली असा संबंध नाही आहे. पण तुम्हाला पचन चांगलं असलं पाहिजे. गॅस्ट्रायटिस होता कामा नये तुम्हाला, कारण तो झाला की तुम्हाला ते ढेकर येत राहणार, घशामध्ये काही ना काहीतरी अडकल्याचं फिलिंग येत राहणार, मग तुम्ही सारखं घसा साफ करत राहणार. काहीतरी इथे येत आहे हे जे एक फिलिंग असतं है ना, अडकल्यासारखं वाटणं, हे जे फिलिंग असतं, त्याचा तुमचा इनडायरेक्टली परिणाम हा तुमच्या व्हॉइसवरती होऊ शकतो. किंवा गर्ड म्हणतो, गॅस्ट्रोएसोफेजियल रिफ्लक्स, ही टर्म आपल्याला माहिती आहे, डॉक्टर म्हणतात अरे तुला गर्ड आहे असं म्हणतात. ओके. तर त्याचा सुद्धा परिणाम हा तुमच्या आवाजावरती होतोच, कारण तो ऍसिडिटीचाच भाग आहे तो. तर तो होतो आणि ते तुमच्या खाण्यापिण्याच्या गोष्टींवरती अवलंबून असतं. शक्यतोवरती हेल्दी छान आपलं घरगुती खाणं हे कधी पण चांगलंच. आणि कधीतरी चिट डे ठेवला तर हरकत असतं, तेव्हा खायचं असतं बाकीच्या गोष्टी. नक्कीच. ताई, तू डबिंग क्षेत्रामध्ये जी लोक आहेत आणि व्हॉइस ओव्हर करतात ह्यांना सुद्धा तू मदत करतेस, तर ह्याच्यामध्ये व्हॉइस थेरपीचा कसा उपयोग होतो? डबिंग आणि व्हॉइस ओव्हर याच्यामध्ये एक म्हणजे ढोबळ मनाने फरक कसा आहे की डबिंग हे एखाद्या भाषेमध्ये एखादी फिल्म आहे, बरोबर. ओके, आणि ते तुम्ही जेव्हा दुसऱ्या भाषेमध्ये करता आहात, त्यामुळे ओरिजिनल आर्टिस्ट जो आहे तो काहीतरी बोललेला आहे, मग पूर्णपणे एक नवीन स्क्रिप्ट तयार होतो दुसऱ्या भाषेमध्ये, आणि मग दुसरा आर्टिस्ट जो आहे तो स्टुडिओमध्ये उभं राहून ते लिपसिंग करून बोलतो है ना, आणि आपल्या भाषेमध्ये बोलतो. म्हणजे जी कुठली तिकडची रिजनल लँग्वेज असेल त्याच्यामध्ये. हे झाला एक डबिंगचा भाग झाला. आणि व्हॉइस ओव्हरमध्ये काय असं, व्हॉइस ओव्हर जास्त करून हा डॉक्युमेंटरीचा भाग आहे, एक नॅरेशन असतं ना त्याला, आणि त्याच्यामध्ये ते ओव्हरले होतं, तुमचा व्हॉइस हा ओव्हरले होतो. आधीचा एक डॉक्युमेंटरीचा व्हॉइस असतो आणि तुमचा व्हॉइस त्याच्या बरोबर जात राहतो, असा येतो. हा त्याच्यामधला एक ढोबळ फरक आहे. आता हे दोन्ही जे आर्टिस्ट असतात त्यांना मी दोघांनाही व्हॉइस आर्टिस्ट हे एका अम्ब्रेला खालीच घेईन. ओके. म्हणजे डबिंग आर्टिस्ट आणि व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट असं न घेता मी त्यांना व्हॉइस आर्टिस्टच म्हणेन सगळ्यांना. आणि हा व्हॉइस आर्टिस्ट हा इक्विव्हॅलंट टू बाकीचे व्हॉइस आर्टिस्ट आहेत. म्हणजे त्याच्यात सगळे झाले, मग सिंगर्स, ऍक्टर्स वगैरे, ही खूप मोठी अम्ब्रेला आहे. बरोबर. आणि त्याच्या खाली हे सगळेजण आहेत. आणि मग ह्याच्यामध्ये व्हॉइस थेरपीचा काय रोल आहे? सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे ह्या सगळ्यासाठी एक स्पेशल व्हॉइस कोच असतो. त्याचं जे टेक्निक असतं ते समजावून सांगणारा जो असतो, टेक्निकल भाग समजावून, तो स्वतः व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट असतो किंवा तो स्वतः डबिंग आर्टिस्ट असतो. वर्षानुवर्षाचा अनुभव असतो त्यांना, त्यामुळे जे टेक्निकल भाग असतो ते हे व्हॉइस कोचेस देतात. आणि मग दुसरा भाग येतो आणि तो म्हणजे हाऊ टू यूज युअर व्हॉइस इन द करेक्ट मॅनर. कारण का ह्या सगळ्या प्रकारामध्ये ज्यावेळेला तुम्ही व्हॉइस ओव्हर देता, तुम्हाला व्हॉइस खूप मॉड्युलेट करावं लागतं. बरोबर. नॉट जस्ट मॉड्युलेशन, पण तुम्हाला कधी कधी
समोरचे जे कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये उतरून तुम्ही तो व्हॉइस देता, त्यामुळे तुम्हाला ते कॅरेक्टर बनावं लागतं, हो है ना. की जसं ॲनिमेशनमध्ये ते कॅरेक्टरसाठी तुम्हाला दुसराच आवाज काढायचा असतो. अगदी खरं. आणि त्याच्यामध्ये जे होतं त्याला वोकल अब्यूज किंवा वोकल मिसयूज असं म्हणतात. म्हणजे आपलं स्वरयंत्र ज्या आवाजासाठी बनलेलं आहे त्याच्यापेक्षा वेगळा आवाज तुम्ही निर्माण करून घेताय बरोबर. त्या स्वरयंत्राकडनं, हो. है ना. त्याच्यामध्ये त्या स्वरयंत्राला काही ना काहीतरी इजा होण्याची शक्यता ही जास्त असते. मग ती व्हायची नसेल तर मग काय, मग तिथे रोल येतो हा व्हॉइस थेरपीचा. समजावून घेणं की आपण कशा पद्धतीने आवाजाची निर्मिती केली तर आपलं स्वरयंत्र सुरक्षित राहील, प्रोटेक्टेड राहील. हे जे टेक्निक आहे ते तुम्हाला व्हॉइस थेरपी शिकवते. अच्छा. ओके. आणि त्याचबरोबर तुमचं स्वरयंत्र हे अजून स्ट्रेंथन कसं करायचं जेणेकरून ते हा लोड घेऊ शकेल, अशा प्रकारचा लोड घेऊ शकेल, याच्याही एक्सरसाइज या व्हॉइस थेरपी शिकवते. आणि त्याचबरोबर मग वोकल हेल्थ ज्याला आपण म्हणतो की हे सगळं करताना तुम्हाला तुमचा आवाज हा सांभाळतच राहायचा आहे. तर तो दुसरी गोष्ट आहे तर बरेचसे जसं काही कॅमेरा मी तुला सांगितलं, तुम्ही ज्या वेळेला स्टुडिओमध्ये असताना एक लाईव्ह परफॉर्मन्स असतो, एक तो वेगळा असतो. एक तुम्ही सिनेमामध्ये जे एक सिंग साऊंड म्हणतो आपण, तो एक वेगळा भाग आहे की तुम्ही कॅमेरे हे लावलेत, माईक लावलेत आणि तुम्ही बोलता, तो एक वेगळा भाग असतो. आणि तिसरं ज्या वेळेला तुम्ही रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये उभं असता त्यावेळेला तो कम्प्लिटली वेगळा भाग असतो. आणि तिथे तुम्ही साऊंड इंजिनियरला चीट करू शकत नाही. इथं तिथे तुमच्या स्वरयंत्रांमध्ये कुठे गॅप येते आहे, कुठे एअर लिकेज होतो आहे, नॉईज होतो आहे, आवाज फाटतो आहे, हे तो पकडणारच पकडणार तुम्हाला. हे नाही व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्हाला वोकल हेल्थ तुमची सांभाळावी लागते. त्यामुळे मी नेहमी सांगते की ज्या वेळेला तुमचा असं काही रेकॉर्डिंग्स आहेत, डबिंग्स आहेत, जे काय आहेत, तर त्याच्या अगोदरचे 3 दिवस हे फार क्रिटिकल असतात. त्या दिवसांमध्ये माझा रोल येतो. माय जॉब इज टू सी टू इट की त्या 3 दिवसांमध्ये कुठलाही लोड न देता ते स्वरयंत्र हे 4थ्या दिवशीसाठी कम्प्लिटली प्रिपेअर्ड असेल. ओके. है ना. सो तो व्हॉइस मेंटेनन्सचा भाग आहे, तो व्हॉइस थेरपिस्ट तुमचा सांभाळतो. आपल्याकडे हा कॉन्सेप्ट अजून डेव्हलप व्हायचा आहे की कुठल्याही व्हॉइस आर्टिस्टसाठी, इंडस्ट्रीमध्ये काम करणार असतो ते कोणासाठी, पण त्याची जी एक टीम असते. आता तुम्ही तुमचं ड्रेस सांभाळणारा एक भाग असतो, एक मेकअप सांभाळणारा भाग असतो, तुमचा स्क्रिप्टवाला एक भाग असतो, जो काय असतो तुमची जी टीम आहे त्या टीममध्ये तुमचा एक व्हॉइस कोच आणि एक व्हॉइस क्लिनिशियन असणं हे खरं तर खूप गरजेचं असतं. बरोबर है ना. व्हॉइस कोच म्हणते मी. आणि व्हॉइस कोच हा तो कदाचित लँग्वेज एक्सपर्ट पण असू शकतो. तुम्हाला ज्या भाषेमध्ये तुम्ही फिल्म करताय त्या भाषेची तुम्हाला माहिती देणारा तो वेगळा भाग आहे. पण हे करताना तुमचा एक व्हॉइस क्लिनिशियन सुद्धा त्या टीमचा भाग असला पाहिजे. स्वप्न आहे हे आणि ते आता हळूहळू येते प्रत्यक्षात, पण हे असलं पाहिजे. अशा पद्धतीने हे टीमवर्क आहे ते केलं गेलं पाहिजे. आणि तसे आपण आता जे वर्कशॉप्स आता होत आहेत तर त्याच्यामध्ये एक्सक्लुझिव्हली मी नाही, एकटीने काम करत. सो इट्स अ टीम. जे मटा कल्चर क्लब ऑर्गनाइज करतं आणि फिल्म सिटी मीडियाचे जे वर्कशॉप्स आता गेले काही वर्ष होत आहेत, तर तिथे माझा हा असा रोल असतो. ओके. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही आवाजाचा पोत कसा ठेवायला हवा हे सुद्धा सांगता. हो 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 नक्कीच. आणि महत्वाचे संस्कार आवाजावरचे. अगदी अगदी अगदी. कारण का सगळं करतोच ना आपण, म्हणजे तिथे तुम्ही ओरडणं, किंचाळणं हे सगळं अपेक्षित आहे. तो तुमच्या व्यवसायाचा भाग होणार आहे आता. आणि जे आपण अदरवाईज लोकांना सांगतो, अरे ओरडू नका रे, अरे किंचाळू नका रे, त्याला त्रास होईल रे, पण ते सगळं तुम्ही केलं नाही तर तुम्हाला पैसे कोण देणार, त्याच्यासाठीच तुम्हाला बोलवतात तिकडे. मग ते योग्य पद्धतीने कसं करायचं जेणेकरून तुम्हाला इथे त्रास नाही होता कामा. हे जे टेक्निक आहे ते व्हॉइस थेरपी तुम्हाला दाखवते. राईट. आत्ता बोलता बोलता तू म्हणाली होतीस की ॲनिमेशन फिल्म्स, जसं की सर्वात गाजलेली ॲनिमेशन फिल्म्स रिलेटेड आवाज जो आहे तो मेघना एरंडे. कारण नाव हे तिचंच डोळ्यासमोर लगेच येतं, मेघना एरंडेचं. आणि आता पुष्पा करता आपला श्रेयस तळपदे त्यांनी जे डबिंग केलं होतं, तर हे खूप गाजलेले आहेत दोघंही कलाकार. हो हो अगदी अगदी. ताई, 2021 पासून आवाज गुरुजनांचा आणि वेद देशाच्या भवितव्याचा हा जो उपक्रम तुम्ही सुरू केला आहे, तर त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. मला खूप आनंद झाला पहिली गोष्ट की हा प्रश्न तू अंतर्भूत केलास आजच्या मुलाखतीमध्ये. कारण का ही ना महाराष्ट्रासाठी खूप मोठी गौरवाची बाब आहे. हा उपक्रम म्हणजे अशा प्रकारचा उपक्रम राबवणारं देशातलं पहिलं राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य आहे आपलं. हा शिक्षकांसाठीचा आवाजाच्या कार्यशाळांचा उपक्रम आहे आणि तो
महाराष्ट्र उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग आपला शासनाचा विभाग हो. आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र ही संस्था या दोघांच्या कोलॅबोरेशन मध्ये आणि मी असा आपण तो सुरू केला 2020 मध्ये सुरू केला आणि त्यावेळेला कोविड होता. हो. त्यामुळे काहीतरी शिक्षकांच्या आवाजासाठी, कारण त्यावेळेला ना त्यांना ऑनलाईन शिकवायला लागायचं मुलांना आणि मग खूप कंप्लेंट्स यायला लागलं की ते खूप जास्त ताण येतो असं मग त्यावेळेला आपण ऑनलाईन त्यांच्यासाठी शिक्षकांसाठी कार्यशाळा घ्यायला सुरुवात केली की असं ताण नाही यायला पाहिजे, आला तर काय करायचं हे सगळं सांगण्यासाठी. आणि मग काय झालं की ते कोविडच्या नंतर मग ते शिक्षकांनी डिमांड केली की नाही तुम्ही प्रत्यक्ष येऊनच करा आणि ते लिमिटेड होतं असं. मग देन आय स्टार्टेड व्हिजिटिंग डिस्ट्रिक्ट्स. मग तो आपण काय केलं की विभाग जे आहेत शिक्षणाचे विभाग आहेत तर तसे आपण 9-10 जे काही विभाग आहेत तर विभागवार कार्यशाळा घेतल्या. फिजिकली जाऊन तिथे कार्यशाळा घेतल्या. पण तिथे काय केलं आपण शिक्षक प्रतिनिधींना त्या जिल्ह्याच्या विभागाच्या त्यांना बोलून त्यांना आपण ट्रेन केलं की तुम्ही आता तिथे जाऊन आपापल्या जिल्ह्यांमध्ये वगैरे तुम्ही ट्रेन करा असं. पुढची डिमांड त्यांची अशी आली की नाही हे नाही तुम्ही आता प्रत्येक जिल्ह्यामध्येच या असं. मग आपण ते करायला सुरुवात केली आणि मला खूप आनंद होतो आहे सांगायला की आत्ता गेल्या महिन्यामध्ये आपण अजून 4 जिल्हे केले, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा आणि भंडारा. तर हे जिल्हे केले आणि त्याच्याबरोबर आता फक्त आपले महाराष्ट्रातले यवतमाळ, सातारा, सांगली आणि मुंबई एवढे 4च जिल्हे राहिले. बाकी सगळा महाराष्ट्र आपण पालथा घातला आणि आपण महाराष्ट्रातल्या सगळ्या शिक्षकांना उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग किंवा त्यानिमित्ताने इतरही शिक्षकांना मी सांगायचे की तुम्ही या, पण आवाजाची काळजी कशी घ्यायची, आवाज कसा वापरायचा. शिक्षक हा थोडासा दुर्लक्षिला गेलेला एक भाग होता. हा म्हणजे आवाज हा फक्त इट्स अ लक्झरी है ना. तर त्याच्यामुळे तो फक्त कलाकारांसाठी महत्वाचा आहे ना. आणि दुसरी गोष्ट अशा मोठ्या मोठ्या क्लिनिक्समध्ये जाणार बिणार ते इट्स सो एक्सपेन्सिव्ह, इतके पैसे द्यायचे आणि ते कशाला, अपेक्षा आहे तशा आवाजात आपण काम करायचं असं करून खराब आवाजामध्ये शिक्षक शिकवत होते. असे शिक्षक माझ्याकडे येत होते, त्यांना सगळं समजल्यानंतर म्हणायचे की हे आधी माहीत असतं तर माझा आवाज इतका खराब झाला नसता, एवढा ताण मी स्वतःवरती घेतला नसता. आणि माझ्या जिल्ह्यामध्ये कॉलेजमध्ये असे एवढे शिक्षक आहेत ज्यांना हे होत आहे, तुम्ही आमच्यापर्यंत या, शिकवा. खूप आनंद आहे की शासन स्तरावरती याची नोंद घेतली गेली, त्याचं महत्त्व समजलं गेलं आणि हा प्रोजेक्ट सुरू झाला आवाज गुरुजनांचा वेध देशाच्या भवितव्याचा. आणि त्या मार्फत आपण शिक्षकांपर्यंत महाराष्ट्रभर पोचू शकलो. हे मला खूप मनापासून आनंद आहे. मला वाटतं मी एकमेव व्हॉइस थेरपिस्ट आहे की जी हे करते आहे, म्हणजे हे अशा प्रकारचे आपण उपक्रम राबवलं आणि केलं. हे पण एक समाधान आहे कारण शेवटी शिक्षक आहेत ना, शिक्षक आपल्या मुलांना घडवतात, शिक्षक समाज घडवतात आणि त्यांच्यापर्यंत जर हा विषय जर पोचवू शकला नसतो. कसं असतं ना, तुम्ही तुमच्या मर्यादित जगामध्ये एवढासा कुपमंडुकासारखं राहिलात, आपलं काम, आपलं प्रॅक्टिस करा, आपले पेशंट बघा, आपलं चांगलं इन्कम मिळवा आणि राहा. तर तसंही करता आलं असतं, पण थोडासा वेडेपणा करायचं ठरवलं की ह्या सगळ्यातून बाहेरच पडायचं आणि अजून थोडा आपला विषय हा बाहेर पोचवून तो ज्यांना खरोखरच गरज आहे त्यांच्यापर्यंत पोचेल का हे बघणं हा माझा हेतू होता. आणि मला आनंद होता आणि खूप समाधान आहे वयाच्या आणि करिअरच्या या टप्प्यावरती की हा विषय आपण महाराष्ट्रभर पोचवू शकलो. नक्कीच, खरंच. आणि शिक्षक हा खरंच एक महत्त्वाचा घटक आहे समाजातला, कारण तो अनेक पिढ्या घडवत असतो. त्याच्यामुळे हा जो शासनाने उपक्रम चालू केलेला आहे आणि तू त्याच्यामध्ये सहभागी आहेस, तर तुम्हा दोघांचेही मनापासून अभिनंदन, कारण खूपच सुंदर उपक्रम आहे. पण मग ह्या उपक्रमामध्ये कार्यशाळा तुम्ही घेता का? किती दिवसांचा असतो हा उपक्रम? नाही, आपण ही साधारण 3-3.5 तासाची कार्यशाळा ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये घेतो. आणि जिल्ह्यातल्या एका म्हणजे जे जिल्ह्याचं ठिकाण असेल तर त्या जिल्ह्याच्या ठिकाणी त्या जिल्ह्याचे जेवढे शिक्षक बोलवता येतील तेवढे आपण बोलवतो आणि तिथे कार्यशाळा घेतो. मला खात्री आहे की ह्याच्यानंतरची पुढची डिमांड शिक्षकांची असेल, आता तुम्ही तालुका स्तरावरती घ्या असं. फिजिकली थोडंसं ते डिफिकल्ट होऊन जातं. मला कौतुक वाटतं आपल्या राजकारणी मंडळींचं, ते कसे काय एवढे प्रवास करतात आणि कुठपर्यंत अगदी खेडोपाडी वगैरे पोचतात, ते त्यांचं खरंच कौतुक वाटतं.
आणि मला शक्य झालं तर मी डेफिनेटली माझं ध्येय तेच आहे की हा प्रत्येक शिक्षकापर्यंत तो विषय पोचलाच पाहिजे. बघूया भविष्यामध्ये जर शक्य झालं तर अजून डीपमध्ये आपल्याला महाराष्ट्रात कसं जाता येईल ते सुद्धा आपण डेफिनेटली बघूया. महाराष्ट्र नक्कीच होईल. बाहेर हे विषय कसा नेता येईल तेही बघूया. बरोबर. आणि ही इच्छा जी आहे ती नक्कीच पूर्ण होईल तुझी. आमच्या खूप शुभेच्छा आहेत. सो मच. ताई, व्हॉईस थेरपीबरोबर तू क्लिनिकल सायकोलॉजी पण केलेलं आहेस आणि आता तू PhD सुद्धा करतेस. तर ह्याचा तुला व्हॉईस थेरपीमध्ये कसा उपयोग होतो? व्हॉइस थेरपी किंवा स्पीच थेरपी ना याला बिहेवियरल थेरपीज म्हणतात. म्हणजे त्याचा तुमचा वर्तणुकीशी संबंध असतो आणि त्याचा खूप जास्त संबंध हा तुझ्या मानसिक स्वास्थ्याशी असतो. बरोबर. जसं आपण मगाशी डिस्कस केलं. हो. तर ते मानसिक स्वास्थ्य जर सांभाळलं गेलं ना तर बरेचसे इश्यूज जे आहेत, आवाजाचे इश्यूज जे आहेत ते सुद्धा कंट्रोलमध्ये येतात. तू जर माझं एखादं सेशन अटेंड केलंस माझ्या क्लिनिकला येऊन तर तुला लक्षात येईल की एक व्हॉइस थेरपिस्ट हा चांगला ना लिस्नर असला पाहिजे. हां. तुम्ही चांगलं आधी ऐकून घेतलं पाहिजे. तुम्ही तिथे ट्रीटमेंट द्यायला आहात बरोबर आहे, पण तुम्हाला समोरचा माणूस कळत नाही ना तोपर्यंत तुम्हाला त्याचा आवाजाचा प्रॉब्लेम कळून घेता नाही येणार. आणि त्यासाठी तुम्हाला ऐकता आलं पाहिजे. हे सायकोलॉजीमध्ये आपल्याला कळतं की काय ऐकायचं आहे आणि ते जे ऐकतो आहे त्याच्यामधनं तो माणूस म्हणून आपल्याला किती समजतो आहे. त्याच्या ज्या आतमध्ये होणारे जे काही सगळे वेव्ज आहेत, आंदोलनं आहेत, त्याचा आणि त्याच्या आवाजाचा काय संबंध आहे बरोबर. हे समजून घेणं, त्याच्या आजूबाजूच्या घटना ज्या घडतात आहे, त्याच्या आयुष्यामध्ये जे काही घडतं आहे त्याचा आणि त्याच्या आवाजाचा काय संबंध आहे हे समजून घेणं. आणि जर त्याचा संबंध काही आवाजाशी असेल समस्येची तर मग एक सायकोलॉजिस्ट म्हणून तुम्ही त्याला फार फार मोठी मदत करू शकता. तिथे रोल येतो तो काउन्सिलिंगचा. बरोबर. तर ते काउन्सिलिंग हे परत सायकोलॉजीचा भाग येतो. भाग येतो. त्यामुळे त्या सेशनमध्ये माझा आधी ऐकणं आणि दुसरं काउन्सिलिंग हा खूप मोठा भाग हा व्हॉइस थेरपीचा व्यापून जातो. व्हॉइस थेरपीचे त्याचे टेक्निक्स असतात, इव्हॅल्युशन्स असतात, तपासण्या असतात, हे सगळं आहे, तो भाग येतोच. पण त्याच्यापेक्षा मोठा भाग हा असतो ऐकणं आणि काउन्सिलिंग करणं. आणि जिथेही जी सायकोलॉजीची माझी अभ्यास आहे तो मला खूप मदत करतो. ताई, तू साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा खूप लिखाण केलेलं आहेस. बऱ्याच वृत्तपत्रांमधून तुझे लेख आलेले आहेत. अभिवाचनाचे कार्यक्रम केलेस आणि आत्ता तुझा स्वतःचा एक कविता संग्रह येतो आहे, बाकी काही नाही, जो 4 ऑक्टोबरला प्रकाशित होणार आहे. तर तुला साहित्याची आणि लिखाणाची आवड कशी निर्माण झाली, कधी निर्माण झाली, त्याविषयी सांग. थोडीसा स्वभाव हा आतमध्ये रमण्याचा आहे. अच्छा. तर ते नेचर आहे. आणि ते सुरुवातीपासून तसंच होतं की म्हणजे मी लहान असताना, आता ही माझी आई आणि सांगते, मला असं खूप आठवत नाही, पण ती नेहमी सांगते की तू अशी एका कोपऱ्यात बसलेली असायची, तू कुठेतरी एखादं पुस्तक घेऊन बसलेली असायची, तुझी म्हणजे मी त्या जगामध्येच रमलेली जास्त असायची. खूप असं आउटस्पोकन किंवा बाहेर जाऊन खूप भेटणं, बोलणं, मस्ती करणं असा स्वभाव बहुतेक माझा नव्हता अजून. आणि पुस्तकांमध्ये खूप जास्त रमली होती कारण का वडिलांनी ती सवय लावली होती. म्हणजे ते इतकी पुस्तकं आणून द्यायचे आहेत आणि म्हणजे मला दुसरे मित्रमैत्रिणी नसले तरी चालतील अशी परिस्थिती ती होती की पुस्तकं पाहिजेत, फक्त वाचायला पाहिजेत. आणि मग तिथे मला वाटतं कुठेतरी ते बीज पडलं असेल. लिहायला कधी लागली, थोडंच उशिरा लिहायला लागली. शाळेत वगैरे आपण जे लिखाण करतो त्याला आपण साहित्य नाही म्हणू शकत. त्याच्यामुळे फार उशिरा लिखाण करायला लागली. आणि पहिल्यांदा लिहिलं ते मला असं वाटतं की मी कविताच लिहिली. अच्छा. कुठेही काही प्रकाशित काही नाही, पण कुठेतरी एक्सप्रेस करावंसं वाटलं स्वतःला आणि ते काहीतरी शब्दांमधनं बाहेर पडलं. त्यावेळेला ते प्रकार हा यमक जुळवणं आणि कविता करणं हा प्रकार होता. आणि जेव्हा हळूहळू थोडंसं अजून जग विस्तारत गेलं तसं तसं मग यमक जुळणं हे सोडून दिलं आणि मुक्तछंद आलं. आणि मग विचार पण तसेच झाले मुक्तछंदासारखे की व्यक्त करण्याचं खूप छान माध्यम सापडलं कवितेच्या रूपामध्ये. माझे खूप छान पत्रकार मित्र सुद्धा आहेत आणि त्यांनी मला भरीला पाडलं ते स्तंभलेखन करण्यासाठी. अच्छा. आणि तेव्हा मला कळलं की मी स्तंभ लिहू शकते. असा कॉन्फिडन्स नव्हता, पण मग मला दुसरं पाटी सापडली लिहायला, है ना, की आधी कविता होती पण मग हा एक मोठा कोपरा मला मिळाला की वर्तमानपत्रामध्ये आपण लिहितो
आणि मग एक नवीन ती कला अवगत झाली की आपण ज्या वेळेला तिथे लिहितो त्यावेळेला थोडंसं काळजीपूर्वक आणि एक जबाबदारीने लिहावं लागतं. अगदीच. कारण का अशा बऱ्याच त्याच्यानंतर ते अनुभव येत गेले की आपलं लिखाण हे किती स्तरावरती परिणाम करू शकतो वाचणाऱ्याच्यासाठी. बरोबर आहे. त्यामुळे फार काळजीपूर्वक जबाबदारीने लिहिणं ही जी एक सवय लागली ती स्तंभलेखनामुळे लागली. मग त्यानंतर मग कथाकडे वळले. त्याचं श्रेय मी संपदा जोगळेकर कुलकर्णी यांना देईन. माझी खूप प्रिय मैत्रीण आहे. तर आम्ही टॅग या संस्थेच्या मेंबर हो. आहोत सगळ्या. आणि संपदाने कथालेखनाकडे वळवलं की तू कथा लिहिशील म्हणून. आणि मग आमची कथा संग्रह 4 लेखकांचे मिळून असे 2 आले, 4 सख्खे 24 आणि गुंफियाला शेला. हो. साहित्यातले वेगळे प्रयोग झाले आहेत, ते माइलस्टोन्सच आहेत जवळजवळ असं झाले ते. त्यानंतर मी माझा सोलो प्रकाशित केला. संग्रह आहे तो ललित बंधांचा, तो एक प्रकाशित केला. त्याला नाना पाटेकर सरांची प्रस्तावना मिळाली, हे माझं खूप मोठं भाग्य. आणि आत्ता माझं 4 ऑक्टोबरला आपला बाकी काही नाही हा कविता संग्रह येतो आहे. आणि त्यालाही वैभव जोशींची, महाराष्ट्राचे लाडके वैभव जोशींची त्याला शुभेच्छा प्रस्तावना आहे असं मी म्हणेन. आणि छान आपले मोठे छान गेस्ट आहेत, सोनाली कुलकर्णी आणि सौमित्र आणि राजू खांडेकरजी आणि मंदार फणसे, संपदा आणि श्रीकांत पुजेवालजी, अशी सगळी मंडळी कौतुक करायला येणार आहेत 4 तारखेला. त्यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे आपल्या कविता संग्रहाचा. तर एक समाधान आहे की आपण काहीतरी स्वतः व्यक्त झालोच, पण त्या माध्यमातून काहीतरी दुसऱ्यांना हातामध्ये काहीतरी क्वालिटी असे एक साहित्य देऊ शकलो, असं एक समाधान आहे. त्यातनं समाज प्रबोधन सुद्धा तू करते आहेस असंही म्हणायला हरकत नाही. असं आता इतर म्हणत असतील तर मी ऍक्सेप्ट करते. मला माहित नाही, पण मला असं वाटतं समाज प्रबोधन तू करते आहेस. कारण का हा प्लॅटफॉर्म देतेस तू बऱ्याच जणांना. आणि खूप महत्त्वाची माहिती जी आहे निश फील्ड आहे, काही ज्या लोकांपर्यंत पोहोचलेले नाही आहेत, पोहोचण्याची आवश्यकता आहे, अशा व्यक्तींना तू समोर आणते आहेस. अशी या माध्यमातून तू तो विषय पोचवते. त्यामुळे समाज प्रबोधन खरं तर तू आणि तुझ्यासारख्या ज्या आहेत दुर्गा आहेत त्या करतात आहेत. मला असं वाटतं की मी एक प्रयत्न केलेला आहे, एक स्वतःच्या समाधानासाठी एक प्रयत्न केलेला आहे की माझं काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत मी, मग ते कुठल्याही क्षेत्रात असं पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यात माणूस मला असं वाटतं का 100% स्वार्थी असतो. म्हणजे आपण असं म्हणतो की मी माझ्या मुलांवरती प्रेम करते, मग माझ्या मुलांवरती मी प्रेम करते कारण ते प्रेम केल्यामुळे मला आनंद मिळतो. बरोबर, तोही माझा स्वार्थ आहे ना. मला माझ्या आनंदासाठी मी करते प्रेम. निस्वार्थ प्रेम मला असं वाटतं फक्त आई मुलांवरती करते. अगदी खरं, 100%. बाकी आपण तसे सगळे स्वार्थी असतो. तुला तुझ्या येणाऱ्या कविता संग्रहाबद्दल खूप खूप शुभेच्छा. आणि असेच अनेक कविता संग्रह आम्हाला वाचायला मिळत आणि स्तंभलेखन हे तुझं वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये चालू राहो हीच इच्छा. खूप खूप धन्यवाद तुझे. थँक्यू सो व्हेरी मच. सोनालीताई, आता ज्यांना कोणाला ऑडिओलॉजीज, स्पीच थेरपिस्ट किंवा व्हॉइस ओव्हर ह्याच्यामध्ये करिअर करायचं असेल ह्या क्षेत्रात, तर तू त्यांना काय सल्ला देशील? माझ्या क्षेत्रामध्ये यायचं असेल कोणाला, हां, त्यांनी काय पूर्वतयारी करून यावं? नाही, पहिली गोष्ट त्याला एंट्रन्स आहे, म्हणजे आपली मेडिकल एंट्रन्स आहे, त्याच्यातच हे पण येतं. अच्छा. आमच्या वेळेला तो काळ वेगळा होता. मी आता आपण 30 वर्षापूर्वीची गोष्ट करतो. बरोबर. त्यावेळेला असा का भाग नव्हता. पण आताच्या मुलांना हे इट दिस हॅज बिकम मोर कॉम्पिटेटिव्ह नाऊ आणि थोडं डिफिकल्ट होऊन गेलंय ऍडमिशन्स, कारण का याच्यानं सीट्स फार कमी आहेत. अच्छा. बाकी प्रोफेशनच्या तुलनेने त्याच्यामुळे कॉम्पिटिशन खूप आहे. आणि आता मुलांना जरा थोडंसं वेगळं जर एक फील्ड पाहिजे असेल, काम करायचं असेल, वेगळं क्षेत्र पाहिजे असेल, मी 100% सांगेन की त्यांनी यायला पाहिजे. पूर्वी असं म्हणायचे मुलींनी जास्त यायला पाहिजे. मुले कसं असं नर्सिंग बेसिंग म्हटलं का कसं मुली, हां, तसं स्पीच थेरपी म्हटलं का मुली, असं नाही आहे. ऑडिओलॉजी आणि स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी असं त्याचं नाव आहे. त्या डिग्रीचं नाव आहे. ऑडिओलॉजी हा भाग हा पूर्णपणे कानाशी संबंधित आहे. म्हणजे ऐकण्याची क्षमता तपासणे, त्याच्यावरती जे उपचार आहेत त्याच्यासाठी असिस्ट करणं, आपल्या ENT सर्जन्सना असिस्ट करणं,
त्याच्यानंतर हिअरिंग एड डिस्पेन्सिंग हा एक भाग असतो, कानाचे मशीन देणं. हो. त्याच्यानंतरचं मेंटेनन्स असतं, कानाचं मशीन लावल्यानंतर लहान मुलं जर असतील समजा, कॉक्लिअर इम्प्लांटसारख्या गोष्टी आहेत, त्या मुलांना लँग्वेज ट्रेनिंग देणं, स्पीच ट्रेनिंग देणं, हे सगळं ऑडिओलॉजीचा भाग आहे. ओके. आणि ट्रस्ट मी, आपण असं म्हणू की हे काही लुक्रेटिव्ह नाही का फील्ड नाही, असं काही नाही आहे. व्यवस्थित तुम्ही त्याच्यामध्ये इन्कमसुद्धा फार चांगला आहे. आणि खूप डिमांड आहे ऑडिओलॉजिस्ट, कारण सीट्स कमी असतात ना, बरोबर. कमी मुलं पास होऊन बाहेर पडतात दरवर्षी, आणि डिमांड खूप आहे. त्याच्यामुळे तुम्हाला खूप वाव आहे याच्यामध्ये. तुम्ही तुमच्या बऱ्याच क्लिनिक ओपन्स करू शकता. आणि त्याचबरोबर स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी हा भाग आहे. तर स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजीचा एक भाग म्हणजे व्हॉइस थेरपी. आमच्यासारखे लोक आहेत ते आम्ही एक्सक्लुझिव्हली व्हॉइस थेरपी करतो, म्हणजे फक्त आणि फक्त आवाजाच्या समस्या यांच्यावरतीच आम्ही आमची एक्सपर्टी ठेवलेली आहे. बरोबर. त्याच्यामध्येच आम्ही तज्ज्ञ आता झालेलो आहे. तर तसंही तुम्हाला करता येईल. तुम्हाला एक्सक्लुझिव्हली स्पीच क्लिनिक्स करता येतील. स्पेशल किट्स असतात जसं, बरोबर. हां, तर स्पेशल किट्ससाठी ऑटिझमसारखे प्रॉब्लेम्स असतात, त्यांच्यासाठी सेरिब्रल पाल्सी असतात मुलं, त्यांच्यासाठी डिलेड स्पीच इन लँग्वेज, या सगळ्यांसाठी स्पीच थेरपीची गरज लागते. अफेजिया पेशंट्स असतात, म्हणजे ज्यांना स्ट्रोक झालेला असतो आणि त्यांना पॅरालिसिस झालेला असतो. काही जणांची वाचा जाते त्याच्यामध्ये, काही जणांची भाषा जाते, त्यांनासुद्धा स्पीच थेरपी लागते. तर हे सगळे भाग आणि बाकीचे जे स्पीचचे जे वाचेचे प्रॉब्लेम्स असतात, जसं मी म्हटलं की तोत्र बोलणं, बोबडं बोलणं, हे सगळं तर आहे. तर स्पीच थेरपीचा, स्पीच लँग्वेज थेरपीचा भाग आहे. अतिशय मोठा स्कोप असलेलं हे प्रोफेशन आहे. आणि त्याच्यामध्ये ना सांगायची गोष्ट म्हणजे की आत्ता भारतामध्ये येत आहे. आणि तसंही ना हे दुसरं महायुद्ध सुरू झाल्यानंतर डेव्हलप झालेलं आहे. म्हणजे अच्छा. तसं म्हटलं गेलं ना, हे क्षेत्रच नवीन आहे अजून सुद्धा. बरोबर. हो. जसं बाकीचं आपलं सायन्स आहे ते डेव्हलप होत गेलेलं आहे ना हो. आता, आमच्या ह्याच्यामध्ये ना अजून स्कोपच स्कोप आहे. तुम्ही अभ्यास करा, तुम्ही अजून शोध घ्या, संशोधन करा, तुम्ही नवीन पद्धती शोधा. हे आम्ही आता करतोय. बरोबर. आमच्या पद्धती आम्ही शोधतोय, नवीन तयार करतोय. तुम्ही मापदंड नवीन तयार करा. तर हा इतका मोठा वाव आहे तुम्हाला, तुम्ही रिसर्च करू शकता त्याच्यामध्ये. नक्कीच. आणि म्हणून मी नवीन पिढीला अगदी 100% सांगेन की तुम्ही डोळे झाकून या क्षेत्राचा विचार करायला पाहिजे, प्रोफेशन म्हणून यायला पाहिजे. खूप छान. ताई, आता शारदीय नवरात्र चालू आहे, तर तू आपल्या सगळ्या मैत्रिणींना काय संदेश देशील? संदेश देण्यासाठी ना खूप मोठं व्हावं लागतं. तू आहेस. मला असं वाटतं की अजून माझी तेवढी उंची नाही झालेली, अजून मला खूप काम करायचं आहे. आणि देवाची कृपा असली तर आपण अजून काम करत राहूच. पण मी माझ्या आजूबाजूला ज्या महिला बघते आहे ना, त्या इतक्या प्रेरणादायी आहेत. मग ती माझी आई असू दे, माझी बहीण असू दे. तुला गंमत सांगते की माझ्याकडे जी मेड येते, ती सुद्धा, तिच्याकडनं सुद्धा मला शिकायला मिळतं का, की तिचा नवरा आहे तो दारू पिऊन असतो आणि तो काही करत नाही. ही माझ्याकडे कामाला येते ना, ती सकाळी 6ला घराबाहेर पडते. ती 6 वाजल्यापासून ती बाई काम करत असते, वेगवेगळ्या घरची कामं करते. त्याच्यानंतर ती कुठल्या तरी एका कंपनीमध्ये तशीच परस्पर जाते. तिथून काम करून येऊन ती परत संध्याकाळी 7 वाजता परत आली की तिथून अजून ती 4 घरची कामं करत असते. तिला एक मुलगा आहे आणि तिने ठाण्यातल्या सगळ्यात मोठ्या शाळेमध्ये त्याला शिकायला टाकलं. आणि तिचं एकमेव लक्ष आहे, माझ्या मुलाला मी इतकं उत्कृष्ट शिक्षण देणार आहे, त्याला इतकं मोठं करणार आहे. आणि सगळ्यात छान भाग ह्याच्यामधला, ती ज्या वेळेला याविषयी बोलते ना, त्यावेळेला तिच्या चेहऱ्यावरती कुठेही अरे माझ्या आयुष्याचं असं कसं झालं, अरे मी एकटीच आहे, माझ्याच बाबतीत असं, हा भावच नसतो. ती इतक्या उत्साहाने आणि इतक्या पॉझिटिव्हिटीने बोलते ना, ती माझ्यासाठी खरी प्रेरणादायी आहे. आणि अशा खूप दुर्गा आहेत आपल्या आजूबाजूला. तर मेसेज म्हणेन मी, संदेश म्हणणार नाही मी, पण किंवा तेच ना, मेसेज म्हणजे संदेश आहे. पण हे की आपण ना ती स्त्री बनायला शिकूया की जी ऊर्जा आहे, आणि 100% ती ऊर्जा आपल्यामध्ये आहेच आहे. सगळं उपर नीचे सगळं होतच राहणार. सगळ्यांचं सगळं काही चांगलंच असतं आजूबाजूला, असं काही नसतं. बरेचदा आपण बऱ्याच गोष्टी ह्या मनामध्ये दाबून ठेवून बाहेर दाखवत असतो की आपण खूप छान आहोत, सगळं कसं छान चाललेलं आहे. हे सगळं करताना स्वतःतल्या मीला आपण जपायला पाहिजे कुठेतरी. आणि ते जे आतमधलं मी आहे ना, त्याला जपणं म्हणजे असं गोंजारणं असतं.
तिला असं नाकारायचं नाही, तिला दुर्लक्षायचं नाही आणि तिला काय हवं आहे ना ते अधूनमधून देत राहायचं. छोटीशी गोष्ट असेल, मला असं वाटतं ना की आज मला कुठेतरी आज 5 मिनटं माझ्यासाठी काढायची तर ती काढायची. मग त्या 5 मिनटामध्ये मला एक गाणं ऐकायचं आहे, मी बघणार. मला जर एखादा पिक्चर बघून यायचा आहे, आज मला बघायचंच आहे, तर मी नक्की जाऊन तो पिक्चर बघूनच येणार. मी एकटी जाईन, मैत्रिणीला घेऊन जाईल, कोणी नसलं तर एकटीही जाईन, पण मी ते करेन. मला आज असं वाटलं की एखाद्या व्यक्तीसाठी ही छोटीशी गोष्ट मी करायला पाहिजे, तर ती मी करणार. ज्या ज्या गोष्टीने मला आंतरिक समाधान मिळणार आहे ती गोष्ट मी आवर्जून करणारच करणार आणि मला स्वतःला कुठेतरी तो आनंद मी देणार. एवढाच असेल, 1% असेल, 2% असेल. इतरांसाठी जगता जगता कुठेतरी स्वतःसाठी जगणं विसरतो आपण, ते आपण नाही करायचं आहे. या नवरात्रीसाठी मला असं वाटतं की आपण हा एक स्वतःसाठी एक निर्णय घ्यायचा आहे की मी दर दिवशी स्वतःसाठी पण जगीन. अगदी खरं. खरंच असं प्रत्येक महिलेने जर का ठरवलं तर ती खूप यशस्वी होईल. म्हणजे आता तू जे म्हणालीस त्याचा मतितार्थ असंच होतो की पहिले स्वतःवर प्रेम करायला शिका. स्वतःवर प्रेम करायला शिकलात की तुम्ही तेवढ्या आनंदी व्हाल आणि ऊर्जाही मिळेल. तू इतका छान संदेश दिलास आणि ताई तू अमृत संवाद या माझ्या यूट्यूब चॅनलवर आलीस आणि तुझ्या क्षेत्राविषयी इतकी छान सोप्या शब्दात माहिती प्रेक्षकांना दिलीस, त्याबद्दल तुझे मनापासून आभार. मी परत एकदा तुझे आभार मानते की तू हा छान एक प्लॅटफॉर्म आहे तुझा. तू खूप छान काम करतेस आणि या प्लॅटफॉर्मवरती मला आमंत्रित केलंस, त्याच्याबद्दल तुझे खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू. तर श्रोते हो, आज आपण डॉक्टर सोनाली लोहार यांच्याकडून स्पीच थेरपी, व्हॉइस ओव्हर, डबिंग ह्या वेगवेगळ्या क्षेत्राबद्दल माहिती जाणून घेतली. आपण आपल्या आवाजावर संस्कार कसा करायचा, आपल्या आवाजाचा पोत जो आहे तो सुधारण्याकरता काय केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी सोनालीताईंनी आपल्याला खूप छान समजावून सांगितल्यात. आता आपण उद्या भेटणार आहोत एका नवीन दुर्गेला, पण तोपर्यंत आपली त्रिसूत्री विसरायची नाही. कुठली? लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. आणि कोणाला करायचं तर आपल्या अमृत संवाद या यूट्यूब चॅनलला. तर उद्या भेटूया एका नवीन दुर्गेसह. तोपर्यंत नमस्कार.